तसेच नव्यानेच विराजमान झालेले परमपूज्य परमहंस आपले नवे गोपीनाथ बाबा शास्त्री यांचे आगमन झालेलं आहे. मग अमरावती प्रकाशराव पाटील केलकडे उपाध्यक्ष अमरावतीला मानव सुधीर भाऊ भडके सरपंच आकाशवाडा यांना विनंती आहे की सुधीर भाऊ भडके सरपंच आकाशवाडा आपण या ज्ञानपीठावर खाना बनवायचं. धर्मसभेचे सभाध्यक्ष परमपूज्य परमहंस परिषद आपण सुद्धा ज्ञानसभेला उपस्थित व्हावं. माननीय श्री प्रमोदरावजी बनसोड कार्यकारिणी प्रमुख सदस्य अमरावती जिल्हा महानुभाव, त्याचप्रमाणे माननीय श्री उज्ज्वल डहाके उपाध्यक्ष अमरावती जिल्हा बनसोड आपल्या विनंती ज्ञानसभेला उपस्थित व्हावं. माननीय श्री विलासरावजी आंबले अध्यक्ष बाबांचे खूप खूप स्वागत करते. त्याचप्रमाणे सर्व संत मंडळाचे आणि उपस्थितांचे खूप खूप स्वागत करते. स्वागतम स्वागतम सुस्वागतम. आणि अतिथी देवो भव या उक्तीप्रमाणे आताच्या या आपल्या सत्राला प्रारंभ होत आहे. आणि म्हणूनच आजच्या या सभेचे सभाध्यक्ष परमपूज्य परमहंस श्री कवीश्वर कुलभूषण आचार्य प्रवर नागराज बाबाजी महानुभाव रिद्धपूर माजी अध्यक्ष अखिल भारतीय महानुभाव परिषद आणि बाबांच्या पूजनाकरिता मी निमंत्रित करीत आहे शिरखड येथील सर्व ग्रामस्थ मंडळी तसेच सन्माननीय संजय भाऊ गडोकर यांना. आपल्याकडे आले नाही मध्ये 4 तास गेलेले आहेत आणि त्यामुळे ही रक्कम मी माननीय श्री मावळे साहेब यांच्याकडे कार्यक्रमाची देणगी म्हणून जमा करत आहे. मावळे साहेब 2000 कुठे होते ₹2000 सगळे आम्हाला सापडले. ते जे भिडताई आलेले त्यांचे ते पैसे आहेत. मावळे साहेबांना विनंती करतो मावळे साहेबांनी पैसे बोलून त्यांना द्यावे आणि त्यांचं शिरखेड निवासी मंडळांना विनंती आहे की आपण सर्वांनी सर्व पुरुष मंडळी महिला मंडळी लहान मोठ्या आपण सर्वांनी या आपला आता दुपारचा अन्नदान होतो आणि आपल्या शुभ हस्ते बाबाचे पूजन करायचं आहे. शिरखेड निवासी सर्व मंडळी प्रेमराज वडोकर आहेत या शिरखेड मंडळीचं आजचं दुपारचं. यानंतर आजच्या या धर्मसभेचे प्रमुख व्याख्याते माननीय प्राध्यापक संदीपजी तडस, प्रचार मंत्री अमरावती जिल्हा महानुभाव गर्व आणि सन्माननीय दिनेश भाऊ ठेरे यांना गोपाळराव बनसोड स्वामी की जय. माननीय श्री विलासरावजी आंबले, माननीय श्री प्रदीपरावजी टेकाडे आपण सुद्धा त्यांच्यावर उपस्थित व्हायचं आहे. सन्मान्य अमर भाऊ लावणीकर तसेच उमेश भाऊ फेरे उज्ज्वल भाऊ फेरे. या ठिकाणी त्यांचं स्वागत मानसी आणि स्वागत करते माननीय मनोज भाऊ भगत. अमरावती जिल्हा महानुभाव परिषदेचे पहिले उपाध्यक्ष डॉक्टर महंत सोनपेटकर बाबा, दुसरे उपाध्यक्ष वरुड येथील अमरावती जिल्हा महानुभाव परिषदेचे उपाध्यक्ष उज्ज्वल भाऊ डाके, तिसरे उपाध्यक्ष दारापूर येथील मानसी मनोज भाऊ भगत उपाध्यक्ष अमरावती जिल्हा महानुभाव परिषद आणि चौथे उपाध्यक्ष माननीय श्री सुनील भाऊ वानखडे धोतरखेडा अमरावती, असे 4 उपाध्यक्ष या जिल्ह्याला लाभलेले आहेत. या ठिकाणी विनय चौधरी यांचं टाळ्यांच्या गजरात आपण स्वागत करावं. स्वागत करत आहे उपाध्यक्ष सक्रिय युवा कार्यकर्ते नेहमी धर्मकार्य सहभागी असतात. त्यांचे वडील माणिक भगत ही सुद्धा धर्मकार्य सहभागी असतात. आमच्या ग्रामातील श्रीकृष्ण मंदिराला अत्यंत अनुभव त्यांचा
टाळ्यांच्या गटात आपण सर्व टाळ्या 3 दिवस आपल्याला टाळ्या वाजवायच्या आहेत आणि म्हणून टाळा टाळी बोलला टाळ्या वाजवत चला फक्त घरी गेल्यानंतर टाळ्या वाजवू नका. जो प्रमुख कार्यक्रमाचे त्यांचं उद्बोधन आपल्याला ऐकायचं असे संजय बोलता घेतलं आहे. संजय बोलता आता आपल्याला माहिती आहे अभिजात मराठी भाषा आणि मानव आपल्याला शिवाय मराठी सरांचा विषय आहे अभिजात मराठी भाषा आणि मानव पंथ विचार मानव पंथाशिवाय केलं जाऊ शकत शक्यच नाही. बी ए मराठी होती एम ए मराठी तो प्रत्येक अभ्यासक्रमाला मानव पंथाचं वाङ्मय आहेच. कारण मराठी भाषा विचार आपण मानव पंथाशिवाय करूच शकत नाही. म्हणूनच मराठी भाषेची विशेष जगामध्ये या ठिकाणी पहिलं मराठी विद्यापीठ स्थापन झालेलं आहे. आपण त्याचे सर्व साक्षीदार आहोत. मराठीचं पहिलं सूत्र येथे शरण आलेल्या काही मरण असते ते आपल्या जवळ असलेल्या सालवडच्या जंगलामध्ये उच्चारलं गेलं आणि 12व्या शतकामध्ये आणि मग आपण मानव पंथाशिवाय मराठी भाषा विचार करू शकत नाही. हाच विषय आपल्यासमोर अगदी विस्तृत स्वरूपात मांडणाऱ्या प्राध्यापक संदीप भाऊ तरच सर गेल्या 25 वर्ष जवळपास त्यांनी शासकीय सेवा केली आणि आपण धर्माला पंथाला वेळ देऊ शकलो पाहिजे याकरता सरांना घ्यायला पाहिजे. कारण नोकरीमध्ये राहून इतका पंथाला आपण वेळ देऊ शकत नाही आणि आता पूर्ण वेळ त्या पंथाकरता काय करता येईल पंथाचा अभ्यास असो आणि ध्यानदान असो हे दोन्ही कार्य संदीप भाऊचं सुरू असते. आणि एक प्रकारचे संदीप भाऊ म्हणजे संन्यास न घेतला संन्यास असं म्हटलंही तर ते हरकत होणार नाही. इतकं मोठं योगदान इतकं मोठं त्यांनी स्वतःला पंथाविषयी वाढवून घेतलेलं आहे. असे प्राध्यापक संदीप भाऊ यांना विनंती करतो की आपण आपल्या विषयाला हात घालाव्या. विषय अभिजात मराठी भाषा आणि महानुभाव पंथ. महानुभाव परिषदेच्या प्रेरणेने आणि अमरावती जिल्हा महानुभाव परिषदेच्या मोर्शी तालुका महानुभाव समिती व श्री गोविंद प्रभू महानुभाव सेवा मंडळ नेरपिगळे आखडवाडा द्वारा आयोजित सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी व श्री गोविंद प्रभू अवतार दिन असा हा महोत्सव आपण 3 दिवस इथे मोठ्या उत्साहात साजरा करीत आहोत. या आजच्या द्वितीय सत्राचे अध्यक्ष वयोवृद्ध ज्ञानतपस्वी ज्ञानवृद्ध परमपूजनीय परमश्रद्धेय पट्टाधीश महंत प्रातस्मरणीय वृद्धपूर निवासी श्री मोठेबाबाई आणि मंचकावर उपस्थित असलेले आदरणीय प्रमोदरावजी मनसूर सुनील भाऊ कानखडे विमल भाऊ दहाके प्रकाश पाटील लेंगडे गोपाळरावी बनसोड प्रदीपरावी देगाडे विलासरावी आंबले आणि विनय भाऊ चौधरी बरीचशी मंडळी माझ्या समोर आहेत. मावळे साहेब आहेत, शरद बेडकर आहेत, नवलभाऊ भगत आहेत, अंजनभाऊ सर आहे आदरणीय विजय भाऊ दहाके आहेत, चांदूरकर मॅडम आहेत. बहुतेक सगळे मंडळी परिचयाचे कारण मी परिचयाचा कार्यक्रम त्याच्यामुळे मी सगळ्यांचा नामोल्लेख टाळतो. वेळ भरपूर झाला आणि एक नाव अत्यंत महत्त्वाचं जे हे कार्यक्रम घडवून आणतात ज्यांच्या अतीव कष्टातून आणि नियोजनातून हे सगळं साकार होतं आणि वचनरूप परमेश्वराचा आपल्या सगळ्यांना 2 दिवस 3 दिवस 4 दिवस असा सहवास लागतो. वसंतधारीचा हा सहवास वचनरूप परमेश्वराच्या माध्यमातून आपल्या अमरावती जिल्ह्यातल्या सगळ्या सद्भक्त मंडळींना उपलब्ध करून देतात. असे आदरणीय श्रद्धेय प्रातस्मरणीय श्री वैरागी बाबाजी
आणि उपस्थित या ठिकाणी सगळे वेगवेगळ्या गावातून आलेले अमरावती जिल्ह्यातून आलेले सगळे संत महंत तपस्विन्या आणि भिक्षू मंडळी आणि सर्व अच्युत भोगप्रिय मेळा. खरं तर आज कार्यक्रमाला वेळ झाला, 4:30 होत आहे, अडीचचं व्याख्यान होतं आणि काही कारणामुळे आज पहिला दिवस आहे. ठीक आहे, आता या कमी वेळामध्ये कसं काढावं हा देखील एक प्रश्न असतो, पण जेवढा वेळ घ्यायचा आहे तेवढा वेळ घेतो, कारण की आम्हाला सुद्धा वर्गात गेलो की 45 मिनिटाचा कमीत कमी पिरियड घ्यावा लागतो. आणि विषयाचा जो आज मला बाबांनी दिलेला आहे तो इको कमी करायचा, आवाज घुमतो, हो इको कमी करा म्हणजे आवाज घुमणार आहे. आदरणीय वैरागी बाबांनी माझ्याकडे जो विषय दिलेला आहे तो विषय आहे अभिजात मराठी भाषा आणि महानुभावपणा. हा अत्यंत महत्वाचा विषय आहे, परंतु तुम्हा आम्हा लोकांना, महानुभावी लोकांना या अशा धार्मिक व्यासपीठावरून सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींचं धार्मिक तत्वज्ञान, श्री गोविंद गुरु बाबांचं आचारातून आलेलं तत्वज्ञान ऐकायची सवय झालेली असते. मग आमच्या मराठी भाषेशी काय संबंध येतो असा देखील प्रश्न काही लोकांना पडला असेल आणि महानुभावांचा मराठीशी काय संबंध येतो असा देखील काही प्रश्न काही लोकांच्या मनामध्ये निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. महंत राष्ट्र म्हणून महाराष्ट्र असं आपले भाष्यकार, महानुभाव भाष्यकार महाराष्ट्राच्या विषयी म्हणतात, मराठी भाषेच्या विषयी म्हणतात. जे आर्तवचनांनी तपोपसमान कादंबरी ते नमस्करू अमृत संजीवनी श्री देवो. वृद्धगुरु वर्णनला नारोदास बहाली यांनी वृद्धगुरु वर्णनामध्ये मराठी भाषेला श्री देवो आणि देवाची वाणी उपमा दिलेली आहे, जी आर्तवचनं दिली आहे. ज्याप्रमाणे एखाद्या लहान वासराला ते दुग्ध प्राशन करण्याची गरज निर्माण होते, तेव्हा ती जी नंदिनी आहे, तिची माता आहे, ते दुग्ध प्राशन करून त्या वासराला तृप्त करते. त्याचप्रमाणे ही मराठी भाषा, ही मराठी भाषेतून आलेलं आमचं हे ब्रह्मविद्याशास्त्र आम्हाला तृप्त करते. मराठी भाषेची महंती आमच्या नारोबास बहारींनी त्या ठिकाणी वाढवली. आपण हे नेहमी लक्षात घेतलं पाहिजे की अभिजात मराठी भाषा हे काय प्रकरण आहे आणि त्याचा महानुभावांशी काय संबंध आहे. अभिजात मराठी भाषा जर म्हटलं तर महानुभावांच्या व्यतिरिक्त ती मराठी भाषा अभिजात होऊ शकत नाही, हे वास्तव आहे. म्हणजे महानुभावांच्या शिवाय इथली मराठी भाषा पूर्ण होऊ शकत नाही. इथले जे जनक कोणी असेल, आद्य मराठीचे जनक कोणी असेल तर ते आमचे महानुभाव, आमचे सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींनी या मराठीची महाराष्ट्री असावे म्हणून खऱ्या अर्थाने इथे सुरुवात केली. आणि मराठीचा गदर 800 वर्षापूर्वी सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींनी या महंत राष्ट्र म्हणजे महाराष्ट्र या भूमीवरती केला. मराठीला त्यांनी देव भाषा बनवलं, धर्म भाषा बनवलं, कारण तोपर्यंत सगळंच सगळं जे काही संहिता किंवा जे शास्त्र येत होतं ते संस्कृत मध्ये होतं. आणि संस्कृत मध्ये येणारं हे जे शास्त्र आहे हे सामान्य जनांच्या आवाक्याबाहेर सगळी जी ग्रंथ संपदा होती हजारो वर्षापासूनची, ती सगळी ग्रंथ संपदा ही संस्कृत मध्ये होती, कलियुगात होती. आणि त्या संस्कृतला बाहेर काढण्याचं काम सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींनी हाती घेतलं आणि इथल्या सामान्य जनाला सांगितलं, त्याच्या शिष्यांना सांगितलं की तुम्ही मराठी बोललं पाहिजे, मराठी आचार विचार, मराठी संस्कृतीचं तुम्ही जतन केलं पाहिजे. भाषा ही काही फक्त भाषा नसते, त्या भाषा जी आहे हे आपल्या विचाराचा आदान प्रदान करण्याचं एक माध्यम आहे. त्याच्याही पलीकडे जाऊन भाषा हे
त्या त्या भाषेतून प्रवाहित होत असते आणि आपली ही संस्कृती महानुभावांनी प्रवाहित केली असते म्हणून दिला आणि त्याची वैवाट जी आहे आज जी आपण भाषा बोलतो ही प्रमाण भाषा बोलतो सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींचे मराठी भाषेवरती अनंत उपकार आहेत महानुभावांचे मराठी भाषेवरती अनंत उपकार आहेत आणि त्या मुळात आपण मराठी भाषिक म्हणू तो मराठी भाषिक कुठल्याही भागातला असो आपण गौरवाने म्हटलं पाहिजे की ही माझी माय मराठी आणि ही अभिजात मराठी आहे तुमच्या लक्षात आलं असेल की केंद्र शासनाने मराठीला अभिजात भाषेचा दर्जा दिला भाषा ही अभिजात असते नसते याच्यावरती संशोधनांचं मत होतं कारण की 2000 साधारणपणे 2000 पासून ही चळवळ आपल्या भारतामध्ये सुरुवात झाली पाश्चात्य देशामध्ये भाषेला अभिजात दर्जा असतो की त्या लोकांनी 16व्या शतकात 17व्या शतकात सुरू केलं पण आपल्याकडे ते काही नव्हतं आपल्याकडे ते 2000 पासून ते वातावरण तयार झालं आणि त्याच्यामध्ये तामिळ मल्याळम या भाषिकांनी भूमिका घेऊन त्यांच्या भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळवला 4 भाषेला आधी दर्जा मिळाला आणि हीच मागणी घेऊन आपल्या मराठी जनांनी रंगनाथ पाठारांच्या अध्यक्षतेखाली एक समिती स्थापन करून मराठीला अभिजात भाषेचा दर्जा स्थापन करण्यासाठी मिळण्यासाठी प्रयत्न चालू अभिजात मराठी म्हणजे काय हे महानुभावांना माहिती असलं पाहिजे अभिजात मराठी म्हणजे हा शब्द प्राचीन या अर्थाने येतो अलंकारिक या अर्थाने येतो अभिजात म्हणजे इंग्लिश मध्ये ज्याला क्लासिकल लँग्वेज असं म्हटलं जातं ही आपली लँग्वेज क्लासिकल लँग्वेज आहे अभिजात आहे प्राचीन आहे त्याचे संदर्भ घेत असताना केंद्र शासनाने नियम केला की जी भाषा 1500 ते 2 वर्ष जुनी असेल तीच भाषा अभिजात करायची त्याचा एक मानक आणि एक स्टँडर्डायझेशन त्याचं केलं आणि 1500 ते 2 वर्ष झाले त्या भाषेला आणि आमच्या मराठी भाषेला त्याच्यापेक्षा आधी जी जुनी मराठी आहे त्याचा जर आपण इतिहास पाहिला तर गव्हर्नमेंटनं शासनाने असं म्हटलं की ही भाषा अखंडित असली पाहिजे 1,500-2,000 वर्ष अखंडित असली पाहिजे हे खंड पडलेला नसला पाहिजे खंड पडलेला यासाठी नसला पाहिजे की जी आधुनिक भाषा प्रमाण भाषा आपण बोलतो शिवकालीन भाषा जी होती शिवाजी महाराजांच्या काळामध्ये त्याच्या आधीच्या काळामध्ये जी यादवकालीन मराठी भाषा होती त्याच्या आधीच्या काळामध्ये राष्ट्रकुटांची मराठी भाषा होती त्याच्या आधीच्या काळामध्ये सातवाहनांची मराठी भाषा होती हा सगळा संदर्भ आपण समजून घेण्याची गरज आपण घरी पारायण करतो केलीच पाहिजे वचन रूप परमेश्वराचं सुखपाठाचं पारायण करतो पण आमच्या या महानुभावांनी या मराठीचा आमच्या सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींनी या मराठीचा कसा पाया घातला हे देखील आपण या व्यासपीठावरून खऱ्या अर्थानं समजून घेण्याची गरज आपण पाहिलं पाहिजे की ही आपली माय मराठी जी आहे ही लीळाचरित्र ग्रंथाची जी निर्मिती झाली त्या निर्मितीचा इतिहास तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे थोडक्यात सांगतो की स्वामी उत्तरापर्यंत गेले आणि सगळेचे सगळे आमचे ज्ञानदेवाचार्य तिथे आमच्या श्री प्रभू बाबांच्या सान्निध्यात तिथे राहू लागले वृद्धपूरला आणि तेव्हा महाराज भगवास ती काहीतरी एकट्या असं चिंतन मनात करतायत आणि तेव्हा मैल भक्त करतात विद्वान पंडित की बाई आपण जे आहे भगवा आपण ऐसे स्मरण चिंतन करीत असा मनन करीत असा अशा प्रकारचं त्या ठिकाणी भटोबासांना ते म्हणतात तेव्हा भटोबास सांगतात की मी परमेश्वराच्या गोसाव्याच्या अमोघ लीळाचे स्मरण चिंतन करीत आहे आणि ही जी काही घटना आहे ही रितत्वात घडलेली घटना स्वामींच्या उत्तरापर्यंत गमनानंतर भटोबास एकांतामध्ये स्वामींच्या गोसाव्याच्या अमोघ लीळाचे स्मरण चिंतन करीत आहे तेव्हा भटोबास त्यांना म्हणतात की मी जेव्हा हिवरडीला होतो तेव्हा स्वामींनी मला सांगितलं होतं की हेतीची जी काही चरित्र आहे ती आत्मगीती उच्चारगीती आत्मगीती स्मरित म्हणजे तुम्ही या आमच्या चरित्राची आठवण केली पाहिजे त्याचं स्मरण केलं पाहिजे त्याचं चिंतन केलं पाहिजे आणि ती चरित्रे उच्चारगीती ते चरित्राचा उच्चार आपण केला पाहिजे
गोस्वामी अशी मार्गाची प्रवृत्ती असे, हे वाक्य अत्यंत महत्त्वाचं आहे. मार्गाच्या उपयोगात आहे, या मार्गाच्या उपयोगात आहे तुम्ही चरित्र जरूर लिहा. आणि चरित्र लिहिताना आमच्या घटोबासांनी नागदेवाचार्यांनी आचार्यांनी पहिला दंडक घातला माई मतांना की जिथं जिथं तुम्हाला राहायचं असेल, जे तिच्या अनुभवाच्या वेळा तयारीची पुसावूया, ज्ञानाची अनुभवाची जानोपाध्यायाची पुसावूया, औंध्याची अनुभवाच्या औंध्याची पुसावूया. म्हणजे औंशी घडलेल्या लीला ज्या आहेत त्या ज्याचा त्यांना विचारा कुठल्या इकडच्या तिकडच्या घेऊ नका. हा जो दंडक आमच्या आचार्यांनी जो माई मतांना घालून दिला, तो दंडक आपल्याला असं सांगतो की साक्षी पद्धतीने तटस्थ पद्धतीनं शास्त्राचा अभ्यास केला पाहिजे, शास्त्राचं अवलोकन केलं पाहिजे. एक संपादक म्हणून खऱ्या अर्थाने संपादन करण्याचं म्हणून लेखकाला मार्गदर्शनाचं काम आमच्या या इथे घटोबासांनी केलं. घटोबासांनी सांगितलं ते असते ते षडशास्त्र संपन्न पंडित होते, परंतु त्यांना मार्गदर्शन केलेलं आहे. कारण की अवघ्या वर्षात धूर तयार केलेले अशा प्रकारचे आमचे हे आचार्य सगळ्यांना त्या काळामध्ये प्रमाण होते. आणि अशा पद्धतीनं लीला चरित्राची जी काही निर्मिती आहे ती आपल्या रिद्धपूरला झाली. वाजेश्वर येथे तुम्ही पाहिलं असेल की भटाची मात्रा नावाचं स्थान आहे. त्या स्थानावरती शंकुनी आकाराचं जे स्थान आहे ते लीला चरित्राची संहिता लिहिण्याचं स्थान आहे. आणि ज्या दिवशी ही संहिता लिहिण्याचं सुरू झालं तो मराठी भाषिकाच्या जीवनातला अत्यंत आनंदाचा क्षण आहे. तो अत्यंत आनंदाचा क्षण आहे की माय मराठीचं पहिल्यांदा संहिताकरण झालं. तोपर्यंत मराठीमध्ये कोणताही ग्रंथ नव्हता, कोणत्याही अशा प्रकारे लिखाणाची परंपराच नव्हती. राजे रजवाडे किंवा लोक त्याच्या आधी स्वामींच्या काळाच्या आधी किंवा यादव काळाच्या आधी तुमच्या मनामध्ये असा निर्माण झाला असेल की लोक मराठी बोलायचेच नाहीत का? लोक मराठी बोलायचे, परंतु या बोल भाषेला सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींनी लोक भाषेला खऱ्या अर्थानं लोकांना टाकण्याचं काम केलं. आणि ती जी प्रेरणा आहे ती लीलाचरित्र निर्मितीची जी प्रेरणा आहे ती सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींच्या चरित्रामध्ये आणि व्यक्तिमत्वामध्ये पूर्ण धरून पावलेली आहे. लीला चरित्राची जी काही सूत्र आहे किंवा जे काही त्याच्यामध्ये आलेली संहिता आहे ते जर आपण पाहिलं, काही सूत्रांचा जर अभ्यास केला तर मराठी भाषेचं समृद्धीकरण, मराठी भाषेचा विकास, मराठी भाषेचा पाया कसा घातला जातो हे स्वामींच्या सूत्रात आजही आपल्या लक्षात येतं. आणि तिथं घटोबास जे आहे बसायचे, नामदेवाच्या वेळी बसायचे. आणि त्याच्या खाली माई भटांनी प्रचंड कष्ट घेतले, महाराष्ट्र दौरा केला, फिरले, त्या सगळ्या लीला गोळ्या केल्या आणि नमस्कारून घेतल्या. घटोबासापासून नमस्कारून घेतल्या प्रत्येक वेळा. आणि घटोबास हे सगळं करत असताना तिथं बसायचे आणि सांगायचे हे श्रीमुखीचे शब्द होती, हे श्रीमुखीचे शब्द नव्हे, हे श्रीमुखातले शब्द आहे. घटोबा सांगायचे श्री हे जे घेतलेलं आहे ना हे श्रीमुखातलं नाही, काढून टाका. अशा पद्धतीचं मराठी भाषेची पहिली जेव्हा ही संहिताकरण होत असताना, ग्रंथ लिहित असताना घटोबास त्यांना मार्गदर्शन करायचे आणि ते काढून टाकायचे. म्हणजे पहा की एखाद्या भाषेच्या पायाभरणी करत असताना कोणत्या प्रकारची काळजी घेतली पाहिजे ते आमच्या माई मतांना करायला सांगतात. घटोबा सांगतात, नामदेवाचार्य सांगतात की हे काढून टाका. आणि अशा पद्धतीनं तो ग्रंथ तयार झाला. आणि या ग्रंथाची शोधणी प्रथम शोधणी आमच्या श्री गुरुबाबांनीच केली. हे सगळे मंडळी तिथं त्या आपली जी काही भटाची मात्रा स्थान आहे वाजेश्वर तिथं बसलेले आहे, घटोबास बसलेले आहे, इकडे माई भटोबा बसलेले आहे. खरडा लिहिण्याचं काम चाललेलं आहे. आणि तिथून दूर जाऊन श्री गुरुबाबा येतात आणि त्या पुस्तकाकडे, त्या पानाकडे, त्या काकाच्या पेनाकडे, शाईकडे पाहतात आणि म्हणतात मेरी जाय पहिली श्रुती श्री गुरुबाबा. हे नाही त्या स्वामीचं हे नाही. अशा पद्धतीने लीला चरित्र ग्रंथाची निर्मिती आपल्या रिद्धपूरला झाली. तो अतिशय मराठी भाषेत महामानवाच्या जीवनातला नव्हे तर अखिल जगामध्ये जो कोणी मराठी भाषिक असेल त्याच्या जीवनातला हा अत्यंत महत्वाचा अशा प्रकारचा ही
इतका प्रगल्भ अशा प्रकारचा ग्रंथ युरोपमध्ये होता, इटलीमध्ये होता. इटली देशामध्ये नवप्रबोधनाची रेनेसॉन्स नावाची चळवळ सुरू झाली. त्याच्यातून ग्रंथाची निर्मिती तिथे झाली. पण त्याच्या आधी जगातला हा पहिला अभिनव अशा प्रकारचा भाषिक प्रादेशिक भाषेचा ग्रंथ आहे. मुद्दा लक्षात घ्या, प्रादेशिक भाषा आहे आणि बोली भाषा आहे. बोली भाषेचा हा ग्रंथ आहे. आणि महानुभावांनी नंतरच्या काळामध्ये याचं दर्शनशास्त्र तयार केलं. महानुभावांचं तत्वज्ञान जे आहे हे दर्शनशास्त्र आहे. हे आपण लोकांना माहीतच नाही. की मी जे स्वामींचे सूत्र वाचतो, त्याचं जे मी पारायण करतो, हे मी दर्शनशास्त्राचा अभ्यास करतो. आणि दर्शनशास्त्र म्हणजे काय असतं, तर त्याची जी काही मानक आहे ती मानके आपण महानुभावांनी समजून घेण्याची गरज आहे. दर्शनशास्त्राला महानुभावांचं दर्शनशास्त्र अत्यंत विस्मयकारक पद्धतीने तयार झालं. जगाच्या पाठीवर तुम्ही भाषेचा कुठलाही इतिहास पहा, जगभर असणाऱ्या भाषांचा इतक्या प्रकारचं अजोड असणारं, अतूट असणारं, सुंदर असणारं दर्शनशास्त्र जगाच्या पाठीवर नाही. कारण की या दर्शनशास्त्राला 3 ते 4 गोष्टी लागतात. पहिली गोष्ट महत्त्वाची लागते ती तत्व लागतं, तत्वज्ञान लागतं, फिलॉसॉफी लागते. आणि सर्वज्ञ चक्रधर स्वामींनी अवैदिक द्वैत तत्वज्ञानाची मांडणी केली आणि सगळी त्यावेळेस जी केली ती मौखिक परंपरेतून केली. पुरुष लिखाणाचं काम होत होतं. सर्वज्ञ चक्रधर स्वामींनी सगळं मौखिक परंपरेतून सांगितलं. आणि मौखिक परंपरेतून सांगत असताना या मौखिक परंपरेची लिखित परंपरा आणि त्याची वेश कशी महानुभावांनी ओळखली आणि वेळाची निर्मिती झाली, हे सगळे आपण संदर्भ आपण पाहिले पाहिजे. या सगळ्या गोष्टींचा अभ्यास करत असताना आपण पाहिलं पाहिजे की या गोष्टीनं मराठी भाषेचा भाषिक म्हणून अभ्यास करत असताना, विचार करत असताना आपण दादा 2 मिनिटं जरा आवाज कमी करा. दादा 2 मिनिटं. कसं आहे, वक्त्याला बोलताना डिस्टर्ब नाही झालं पाहिजे, थोडं पक्क काढलं पाहिजे आपण. विषय असा आहे की या मराठी भाषेचं दर्शनशास्त्र होत असताना तत्व लागतं, फिलॉसॉफी लागते, ते महानुभावाकडे आहे. आणि हे भारतीय उपखंडातलं, मी हे विधान परत करतो, भारतीय उपखंडातलं संस्कृतीचं पहिलं बोली भाषेतलं, मराठी भाषेतलं, प्रादेशिक भाषेतलं पहिलं दर्शनशास्त्र आहे. जग भारतामध्ये जेवढे भाषा असेल, जेवढी पंथ संप्रदाय असेल, कोणाकडे दर्शनशास्त्र नाही आहे. संस्कृतमध्ये दर्शनशास्त्र आहे, सांख्य आहे, मीमांसा आहे, वैशेषिक आहे. हे वेगवेगळे दर्शनशास्त्र पूर्व परंपरेनं हजारो वर्षापासून आपल्या भारतीय परंपरेमध्ये होते. परंतु सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींनी पहिल्यांदा इथे दर्शनशास्त्राची निर्मिती केली आणि अशा दर्शनशास्त्राची निर्मिती केली की जगाच्या पाठीवर कुठल्याही विद्यापीठामध्ये जा आणि म्हणून महानुभावांच्या दर्शनशास्त्राची जी उत्सुकता, जिज्ञासा आहे ती जगभरच्या लोकांमध्ये आहे. अमेरिकेतून विद्वान येतात आणि इथे आपल्या लीळाचरित्र ग्रंथावरती पीएचडी मिळवतात आणि इथली महानुभावांची जी काही पद्धती आहे अभ्यासाची, त्या पद्धती अभ्यासतात. तुमच्या असं लक्षात येईल की याच्यानंतर त्याची उपासना पद्धती लागते. दुसरी गोष्ट लागते दर्शनशास्त्राला, उपासना पद्धती लागते. उपासना पद्धती जी आहे ती आचार विचार प्रणालीतून आलेली आहे. स्वामींनी जे आम्हाला आचार सांगितलेले आहेत, विचार सांगितलेले आहेत, त्याच्यातून आमची उपासना पद्धती निर्माण झालेली आहे. आणि ही उपासना पद्धतीची अट अशी आहे, मी हे जागतिक स्तरावरती बोलतोय की एखादा ऑक्सफोर्डचं विद्यापीठ असेल आणि त्याच्यामध्ये धर्मशास्त्र ग्रंथाचं दर्शनशास्त्र ते आहे की नाही याची चाचपणी, याची शोधणी करायची असेल तर हे सगळे निकष लागतात. आणि महानुभाव दर्शनशास्त्र फक्त 100% फेसोफेस त्याच्यामध्ये बसतं. म्हणून जगात असं हे एकमेव अशा प्रकारचं दर्शनशास्त्र आहे की त्याचे आचार स्वामींनी आम्हाला आचार सांगितले. अटल विजन भिक्षा भोजन जे काही आहे ते सगळं आपल्या साधू संतांना सांगितले आहे, नामधारकांसाठी सांगितलेलं आहे, सगळ्यांसाठी सांगितलं. आणि तिसरं त्याच्यामध्ये लागतं की त्याच्यामध्ये त्या भाषेमध्ये जे काही दर्शनशास्त्र असेल त्याच्यामध्ये तात्विक ग्रंथ निर्माण झाले पाहिजे. तात्विक ग्रंथाचं इतकं प्रचंड खात महानुभाव करताकडे 6,500 वर ग्रंथ आमच्या महानुभावांनी लिहिले आणि त्याची निर्मिती केवळ सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींनी सांगितलेल्या मौखिक अवैदिक द्वैत तत्वज्ञानाच्या माध्यमातून, लीळाचरित्राच्या माध्यमातून 6,500 ग्रंथाची निर्मिती झाली. या अशा सगळ्या पद्धतीने आपण जर पाहिलं तर आपल्याला म्हणजे
त्याची तत्वाची मांडणी, उपासना पद्धती आणि त्याचे जे काही ग्रंथ आहेत ते ग्रंथ आता हे सगळं साहित्याचं भांडार आपल्याकडे आहे. आणि म्हणूनच वेगवेगळ्या प्रकारचे जे लोक येतात ते जॉन केनेडी नावाचा अव्वल इंग्रजीच्या काळामध्ये एक व्याकरणकार होऊन गेला. त्याने कोश ग्रंथ लिहिला कॅनेडी. आणि हा कॅनेडी म्हणतो मराठी भाषेच्या विषयी म्हणतो की हे मराठी जी भाषा आहे फक्त बोल भाषा आहे. लोक फक्त बोलतात. यांनी काहीही कोणत्याही प्रकारचं त्याचं कल्टिव्हेशन केलेलं नाही, त्याचं लिखाण केलेलं नाही. त्याचं स्टेटमेंट असं आहे की मराठी लँग्वेज इज द मेअरली स्पोकन लँग्वेज. त्यानं हिंद सोडून टाकलं. फक्त हे जे मराठी भाषा आहे हे फक्त बोलणाऱ्यांची भाषा, काही किती समृद्धता नाही आहे त्याच्यामध्ये. जेव्हा हे महानुभावांचं शास्त्र आणि आमचे जेव्हाचे जे काही सारस्वतकार होते, मराठीकार होते, त्यांनी तिथे मान्य केलं की खरंच नाही आहे. परंतु महानुभावांचं जेव्हा साहित्य प्रकाशित झालं तेव्हा पहिला कोश शब्दकोश महानुभावांनी लिहिला. पहिल्या शब्दकोशाची निर्मिती महानुभावांनी केली. दीपग्रंथाची निर्मिती महानुभावांनी केली. जगाच्या इतिहासात आणि भारताच्या इतिहासात याची तोलाने चर्चा करताना याची जर आपण तुलना केली तर आपल्या असं लक्षात येईल की अशा पद्धतीनं धर्मशास्त्राचा त्यातून येणाऱ्या तत्वज्ञानाचा कोणीच अभ्यास केलेला जो महानुभावांनी केलेला आहे. आणि मराठी भाषेला प्रमाण मानून केला. आणि त्याची महानुभावांनी जी काही तत्वमीमांसा केली, भाषेची जी तत्वमीमांसा केली, माझं कदाचित हे व्याख्यान काही लोकांच्या डोक्यावरून जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. परंतु आपण नेहमी नुसतं आध्यात्मिक या दृष्टिकोनातून ऐकत असतो. हे देखील आपण ऐकलं पाहिजे की मराठी भाषेसाठी माझ्या पूर्वसुरीचं, माझ्या पूर्वजांचं किती मोठं काम आहे, किती खस्ता केल्या, किती हालअपेष्टा सहन केल्या, हे देखील आपण पाहतो. माई भक्त गावोगावी हिंडले आणि तिथून ते लीळाचरित्राची निर्मिती झाली. आणि ही सगळी करत असताना जी काही एक संहिता करण्याची प्रक्रिया असते ती प्रक्रिया आपण समजून घेतली पाहिजे. नंतरच्या काळामध्ये भटोबासांचे शिष्य केशवदासांनी रत्नमाला स्तोत्र नावाचा ग्रंथ संस्कृतमध्ये केला, जे मराठी लीळाचरित्राचं भाषांतर होतं. तेव्हा आमचे स्तुती करतात, आमचे नागदेवाचे आलेल्या त्याची पहिल्यांदा स्तुती करतात की भले केले केशवलिया किंवा गोसावियाच्या अमोघा लीळा बांधली. चांगलं केलं. परंतु केशवदासांना मोठी कलर काही होते. केशवदासांना वाटलं की आता मी हा संस्कृतचा ग्रंथ तयार केला, आता उद्धरण स्तोत्र करू अशी परवानगी ते भटोबासांकडे आमच्या आचार्यांकडे होता. तेव्हा आमचे भटोबास नागदेवाच्या स्पष्टपणे सांगतात, नागाव केशवल्या माझे या म्हातारी या नागावती. म्हणजे ज्या लोकांना संस्कृत समजत नाही, त्यांना मराठी समजते, त्यांना मराठी समजलं पाहिजे. तेव्हा तू या संस्कृतमध्ये करण्याच्या फंदात पडू नको. तू आपलं जे काही तुला जे काही ग्रंथ लिहायचे आहेत ते सगळे ग्रंथ तू मराठीमध्ये. आणि मग ते ऐकून आमच्या केशवदासांनी त्याच्यावरती सूत्रपाठ नावाचा ग्रंथ तयार केला. जो सूत्रपाठ आपण वाचतो तो सूत्रपाठ तयार केला. आणि सूत्रपाठी तयार करत असताना जेव्हा केशवदासांनी परमिशन घेतली, त्यांची परवानगी घेतली नागदेवाचार्याची, की त्यांनी म्हटलं की भटोबी शास्त्र प्रकरणाला अन्वय लावू का? म्हणजे शास्त्राचे जे प्रकरण आहे ते अनुक्रमिकेनुसार लावू असं कोण विचारतात? केशवदास भटोबासांना विचारतात. म्हणजे स्वामींचे संस्कार पहा कसे आहेत. तेव्हा आमचे नागदेवाचार्य म्हणतात जे जेथीचे तेथीचे माझेही विचारायला हवं. तुला जे काय घ्यायचं असेल ते घे तू, पण माझे विचारायला कसं होतं. आणि त्याची जी संहिता आहे सूत्रपाठाची केशवदासांनी तयार केलेली, त्या संहितेचं प्रमाणीकरण संपादक म्हणून एक साक्षी की तटस्थ त्रयस्थ अशा प्रकारचं संपादक म्हणून आमच्या नागदेवाचार्यांनी केलं. म्हणून हा मराठीचा जो काही वृक्ष आहे तो विस्तार 6,500 ग्रंथापर्यंत गेला. आणि केशवदासांनी त्यांनी काहीच टाकू दिलं नाही. आणि सगळं बरोबर त्यांनी त्या सूत्रपाठामध्ये सगळं लिहिलं. मग त्यांनी त्याच्यानंतर मूर्ती प्रकाश ग्रंथ लिहिला, अनेक प्रकारचे ग्रंथ त्याच्यामध्ये त्यांनी लिहिले, सूत्रपाठ लिहिला. हे सगळं करत असताना
जेव्हा याच्यामध्ये हे परिस्थिती आली की जे काही घ्यायचं असेल ते प्रमाणात असलं पाहिजे. असेच एकदा बसलेले आहेत पहा, मराठीचं सबलीकरण आपण आता शब्द वापरतो, महिला सबलीकरण, मराठीचं सबलीकरण, मराठीचं पुष्टीकरण, मराठीचं भाषेचं पुष्टीकरण कसं होत असते ते आपण पाहिलं पाहिजे की आमच्या पूर्वजांनी, आमच्या महानुभावांनी कशा पद्धतीची वहिवाट घालून दिली ते वाक्य आपण बघितलं. पंडित बाळासाहेब, केशव बाळासाहेब आमचे आचार्य असे बसलेले आहेत आणि यांना केशववासांना आणि पंडितांना संस्कृतमध्ये बोलायची उर्मी यायची. नागदेवशास्त्रांना संस्कृत एक मुद्दा असताना भाग नाही. आमच्या सर्वज्ञ चक्रधर स्वामींना संस्कृत एक मुद्दा असताना भाग नाही. एवढे वैशाखशास्त्र संपन्न विद्वान पंडित माहीम भक्त त्यांना ते त्या चर्चेमध्ये मराठीमध्ये हरवता लीळाचरित्रामध्ये उल्लेख होतो. गणपत आबोळेच्या निमित्ताने ते त्यांचे सासरे आणि माहीम भक्त गर्वाने खुलून जातात की हे सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींचं गोसाव्यांचं तुम्ही नाव सांगता तर ते माझ्याशी संवाद करू शकतील का? ते माझ्याशी बोलू शकणार नाही इतका अहमपणा या आमच्या माहीम भक्तांना आलेला होता. पण एक वाक्य अत्यंत महत्वाचं आहे लीळाचरित्रामध्ये. त्यांचे सासरे म्हणतात ते संस्कृत माझ्याशी बोलू शकतील का? दुसरा प्रश्न करतात त्यांच्या सासऱ्यांना, गणपत आबोळेंना. ते तेव्हा आबोळे म्हणतात की ते संस्कृत ते बोलतील किंवा न बोलतील हे मी नेली आहे. ते संस्कृत बोलू शकतील सर्वज्ञ चक्रधर स्वामी की नाही बोलू शकतील हे मी जाणत नाही. परी मराठी अनिवार्य बोलते, मराठी अनिवार्य बोलते. हे स्वामींचं जे काही याविषयी स्वामींच्या चरित्राविषयी जो उल्लेख आहे तो आपण लक्षात ठेवला पाहिजे की आपण घरी असताना आपण मराठी बोललं पाहिजे. आपण आज पाहतोय की भाषेच्या संदर्भातली काय स्थिती झाली आहे त्या विषयाकडे नंतर येतो तो आवाज कमी करणार. या सगळ्या गोष्टीला पाहत असताना आपल्याला हे पाहावं लागलं की भाषेचं प्रमाणीकरण कसं कसं होत जातं, समृद्धीकरण कसं कसं होत जातं. तेव्हा केशववासांना म्हणतात संस्कृतमध्ये बोलतात तेव्हा झटकून त्याचा हे करतात. म्हणजे आपण आपल्या भाषेमध्ये काय म्हणतो की एखाद्याचा जर गर्वाचा हरण कसं करायचं असेल तर ते आपले नागदेवाचार्य भटोबास म्हणतात केशववासांना तुमचा अस्मात अकस्मात मी नेनेगा मत श्री चक्रधरे निरूपिली मराठी याची मला सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींनी मराठीच निरोप दिलेली आहे. तुम्ही माझ्याशी त्याच्यातच संवाद करा. मी तुमच्याशी बोलू शकत नाही संस्कृतमध्ये याच्यातला भाग नाही. पण माझ्या गोसाव्यांनी मला मराठी हे बंधनकारक केलेली आहे आणि या बंधनकारक केल्याच्यामुळे आणि मराठी अशी मला निरोप दिलेली आहे याची तुसा त्याच्यातच माझ्याशी संपर्क करा, संवाद करा. आज आपण पाहतोय की एखाद्या बाहेरच्या कुठल्या देशात गेलो मराठी माणसाशी देखील आपण हिंदी बोलण्याचा प्रयत्न करतो. हिंदी ही अगदी अलीकडची भाषा आहे. 300 वर्षापूर्वी शिवाजी महाराजांचे काळ हिंदी भाषेत होते. मराठी भाषेला अभिजातपणाचा दर्जा काय मिळाला तर त्याच्यामध्ये हा लीळाचरित्र ग्रंथ ठेवण्यात आला, श्रुतीस्तर ठेवण्यात आलं, ज्ञानेश्वरी ठेवण्यात आली, वारकरी संत ज्ञानेश्वर महाराजांची. म्हणजे त्या काळामध्ये हा आद्य ग्रंथ जो निर्माण झाला त्याचा जो मान आहे लीळाचरित्राला आणि सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींच्या प्रेरणेतून तो निर्माण झाला. येथील चरित्रे आत्मगीती विचारगीती याच्यामध्ये त्या लीळाचरित्र निर्मितीचं मुख्य कारण घडलेलं आहे. आणि संहिताकरण कशा पद्धतीनं होत जातं ते देखील आपण पाहले. आणि नंतरच्या काळामध्ये या सगळ्या गोष्टीला पाहत असताना आपल्या असं लक्षात येईल की प्रचंड ग्रंथ लिहिले. त्या आपल्या लक्ष्मींदर भटांनी लक्षस्थळे केली. आमचे दुसरे एक महानुभाव तर त्या एका कपाटामध्ये बसायचे. मला वाटतं लक्ष्मींदर भटच आहे. म्हणजे भटोबासाच्या दरम्यानच्या काळातली गोष्ट सांगली. आणि तिथं ते बसायचे आणि लिहिता त्यांना मूर्छा यायची, बेशुद्ध पडायचे. आणखी थोडीशी शुद्ध हरपली जागेवर आली की परत यायची. अशा पद्धतीनं महानुभावांनी हे ग्रंथ पठण विचार दीक्षा करून या सगळ्या ग्रंथांची निर्मिती केलेली आहे. आणि आज आपण
की या सगळ्या गोष्टीला आपण आपल्या मराठी भाषेसाठी काही केलं पाहिजे. आमच्या पूर्वजांनी केलेलं हे प्रमाण आपण लक्षात घेतलं पाहिजे. आणि स्वामींचं एक दुसरं वचन आहे ह्याच्यामध्ये, लिखित परंपरा कुठेच होती, माझ्या हे लक्षात येत नाही. तुम्ही स्वामीजी तुम्ही मला जे सांगताय जी हे माझ्या लक्षात येत नाही, माझं ते भरवे ना. तेव्हा स्वामी म्हणतात आता तो घेते मग पाठी उपयोगाला आलाय. आता तू फक्त हे घेऊन घे, मी जे सांगताय आता तो घे भूक ये मग काय करून उपयोगाला आलाय. मग काय करून काही काळानंतर याचा तुम्हाला उमट होईल. आणि उमट झाल्यावरती मी जे काही ब्रह्मविद्याशास्त्र या मराठी भाषेच्या अनुषंगाने तुम्हाला सांगताय, मराठी भाषा ही माध्यम वापरलाय सर्वज्ञ त्याचं मराठीचं प्रशस्तीकरण केलेलं आहे, सबलीकरण केलेलं आहे. आणि हे जे मराठीतून असणारे जे काही देववाणी म्हणून असणारे जे काही शास्त्र आहे, मराठी शास्त्र आहे, हे तुम्हाला उमटेल, ब्रह्मविद्याशास्त्र उमटेल. आणि या ब्रह्मविद्याशास्त्रातून तुम्हाला तुमचं आयुष्याचं उदाहरणाचं भोग कसं साधता येईल. आता तो घेऊन मग पाठी उपयोग येतात आणि तो भोग करायला सांगितला. आपण आधी पाहतोय की महानुभावांच्या मनामध्ये जाताना विद्यार्थ्यांना भोग दिला जातो. पहिल्यांदा कोरडा भोग दिला जातो, नंतर ओला भोग दिला जातो. पहिल्यांदा गीतेचं काय जे आहे ते काही आज्ञा असतील हे असतील ते पहिल्यांदा शिकवल्या जातात आणि त्याचा अर्थ करून आमचे अधिकारी त्यांना सांगतात, विद्यार्थ्यांना सांगतात. आणि सगळेचे सगळे हे ग्रंथ आमचे जे आहे आजही परंपरेला जे काही मार्गामध्ये कुठलाही मार्ग घ्या, विद्युतचा मराठी मार्ग घ्या, मराठीच्या भाषेमधून त्यांना सांगितलं जातं. आणि अशा पद्धतीनं ही मराठीची वायवा अशा पद्धतीने तयार झालेली आपल्याला दिसते. आणि एक वाक्य कसं आहे की केशवदासांनी रत्नमाला स्तोत्र लिहिलं. रत्नमाला स्तोत्रामध्ये त्यांच्यावर एक चूक झाली. त्यांनी तिथे लिहिलं आणि ती भगवतांनी चूक दाखवून दाखवली. हे चुकले तुमचे केशव. तो हनुमंत वाळा नव्हे, तो देऊळवाड्याचा उल्लेख केलेला आहे. देऊळवाडा हनुमंत वाळाचे चुकीचा उल्लेख केला आहे, काढून टाक. आणि केशवदासांनी त्याचं नाव बदललं आणि हनुमंत वाळाच्या ऐवजी देऊळवाडा केला. आणि नंतरच्या काळामध्ये आमचे परशुराम वास असतील किंवा भाईदेव वास असतील किंवा गुरुदर्शन व्यास असतील यांनी प्रचंड शोधणी केली, 30वी शोधणी केली गुरुदर्शन व्यासांनी. आणि प्रचंड अशा प्रकारचे कष्ट घेतले. 200 वर्षानंतरच्या कालखंडामध्ये आमचा हा जो लीळा चरित्राचा पाठ आहे तो त्या यवनांच्या ढाळीमध्ये गेला, खालच्या ढाळीमध्ये गेला आणि हिराईसाचा तो पाठ होता म्हणून तो हिराईसा पाठ झाला. आणि त्याच्यानंतर 3 शोध्या करून गुरुदर्शन वासांनी लीळा चरित्राचा शोधणीचा दुसरा पाठ आणला. प्रचंड कष्ट घेतले आणि या सगळ्या लीळा चरित्रातून या स्मृतिस्थळातून अनेक स्थळ निर्माण झाले, विचार स्थळ निर्माण झालं, आचार स्थळ निर्माण झालं, लक्ष स्थळ निर्माण झालं, स्थळ ग्रंथाची निर्मिती झाली. त्या काळामध्ये भगवतांच्या काळामध्ये भगवत असे बसायचे, त्यांच्यासमोर सगळे शिष्य बसायचे. आजही ती परंपरा आमच्या अधिकाऱ्यांनी पाळलेली आहे. आमचे गुरुजी मार्गदर्शन करतात, सोबत असतात, शिष्य असतात आणि त्यांची धर्मवार्ता होते, धर्मचर्चा होते. त्यांच्यावरती आक्षेप घेतले जातात, वाद केले जातात. त्या वादाचा प्रवादाने परिहार केला जातो. हे जर सगळं आपण पाहिलं तर आदिवासांच्या अन्वयस्थळे नंतरच्या काळामध्ये निर्माण झाली. वर्गणीचे दत्ते गोपालदास अन्वयस्थळला त्यांच्या हे अन्वयस्थळ हे जे दत्ते गोपालदास आहे हे सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींच्या मांडीवरती 15-20 दिवसाचे असताना, महिन्याभराचे असताना त्यांनी त्यांच्या आईने आणून टाकलं होतं. सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींच्या मांडीवर त्यांचे डोळेच उघडत होते आणि त्यांची आई म्हणाली की डोळेच उघडत. तेव्हा स्वामी म्हणाले की यांचे चर्मचक्षु जाऊन ज्ञानचक्षु उघडतील. यांचे जे चर्मचक्षु आहेत ते तू उघडतीलच आणि जेव्हा हे चर्मचक्षु उघडतील तेव्हा यांचे ज्ञानचक्षु उघडतील. अनेक अन्वयस्थळे या आमच्या दत्त गोपालदासांनी निर्माण केली, अनुपासांनी निर्माण केली आहे, अनेक आपल्या लेखकांनी निर्माण केली आहे. अनुपासांच्या अन्वयस्थळामध्ये एक उल्लेख येतो, महाराष्ट्र भाषा 32 लक्षणे महाराष्ट्र भाषा गोसा माहीम भटापती होती. 32 लक्षणे असा उल्लेख केला. महाराष्ट्र भाषा गोसावी माहीम भटापती होती. म्हणजे एवढा मोठा शरशास्त्र संपन्न पंडित संस्कृतचा त्याला मराठी भाषेचे सगळेचे सगळे
ते 32 लक्षणाचे टीप ग्रंथ आमच्या अनेक टीपकारांनी नंतरच्या काळामध्ये निर्माण केले, उपाशी फुटी राहून निर्माण केले आणि मराठी भाषा अशी बुलंद केली. आणि हे सगळं करत असताना 32 लक्षण सांगितले, सर्वज्ञ चक्रधर सांगितले. काकू पक्षा भावाचं प्रकरण हे 4 मुख्य लक्षण आहे. आणि त्याच्यानंतरच्या काळामध्ये जे निर्माण झालेले अस्तित्व असेल किंवा त्याच्यामध्ये असणारा निर्णय असेल, पक्ष असेल, पूर्व पक्ष असेल, शंका असेल, परिहार असेल, याची सगळी मात्रा सांगितली, याच्या सगळ्या व्याख्या बनवलेल्या आहेत आमच्या भाष्यकारांनी, आमच्या टीपकारांनी त्याच्या व्याख्या बनवलेल्या आहेत. मराठीचं ग्रामर तयार केलं, ग्रामर मराठीचं व्याकरण आमच्या भाष्यकारांनी तयार केलं. पंचवार्तिक ग्रामाचा ग्रंथ पंडित भीष्माचार्यांनी हा पंचवार्तिक नावाचा व्याकरणाचा पहिला ग्रंथ लिहिला आणि प्रादेशिक भाषेतला पहिला ग्रंथ आहे. प्रादेशिक म्हणजे मल्याळम जेवढ्या म्हणजे दोन्ही भाषा असतील आपल्या त्याच्यातला हा पहिला ग्रंथ आहे, जो महानुभावांनी मराठीमध्ये लिहिला. आणि आज जे ग्रामर आपण पाहतोय ते ग्रामर आपण मराठीचं जे आपण शाळेमध्ये शिकतो, आपण मुलांना शिकवतो, त्याचा पाय महानुभावांनी त्याचे पाय भरणी केले. 32 लक्षणांची पाय भरणी केली आहे. 32 लक्षण हे व्याकरण आहे. आणि एखादं शास्त्र किंवा एखाद्या वाक्याची, एखाद्या प्रकरणाची मीमांसा कशी करायची ते महानुभावांनी सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींनी सांगितलं, त्यांच्या शिष्यांना सांगितलं. अर्थून प्रकरणाविषयी प्रकरणाचा अर्थ कसा घ्यायचा, अर्थाचा जर काही घ्यायचं असेल तर तुम्हाला प्रकरणानुसार अर्थ घेतला पाहिजे. अर्थून प्रकरणाविषयी प्रकरणे अर्थ मिळेल आणि शेवटी अर्थी दृष्टांत दिली, हे सूत्र आहे. म्हणजे तुम्ही जेव्हा एखादी लीळा असेल, एखादी घटना असेल, एखादं वाक्य असेल, तर ते वाक्य, ती घटना मराठीमध्ये घडलेली आपल्या अभ्यासातली, शास्त्रातली, ब्रह्मविद्या शास्त्रातली किंवा कुठल्याही तुमच्या याच्या संदर्भातली, तर ती प्रकरणानुसार घेतली पाहिजे. प्रकरण त्याला आलं पाहिजे आणि प्रकरणाला अर्थाची जुळवणूक केली पाहिजे. आणि ती जुळवणूक केल्यानंतर मग त्याच्यामध्ये काय होते की या प्रकरणाच्या मुळे अर्थाचं नियोजन केलं जाते, अर्थाचं व्यवस्थापन केलं जाते. म्हणजे कुणाही अर्थ त्याच्यातून निघत नाही दुसरा. आणि मग अर्थी दृष्टांत दिली. सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी काय करायचे, महाराष्ट्रासभा किंवा बाकीच्या ज्या काही गोष्टी होत्या, जे काही लोक होते, ते सगळे अशिक्षित लोक होते. आणि त्या लोकांना सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी काही सिद्धांत गोष्टी असेल झाल्या करून सिद्धांत ज्या गोष्टी आहेत त्या सिद्धांत गोष्टी भगवानांना समजत नसेल, महादेशाला समजत नसेल, तेव्हा हे सगळं सांगत असताना त्यांनी हे जे काही घ्यायचं आहे त्याचा अर्थ हा प्रकरणानुसार घेतला पाहिजे. प्रकरणाचा त्याचा अन्वय लावला पाहिजे. अन्वय स्थळ दिली, आपल्या अनेक भाष्यकारांनी भाष्य दिली, महाभाष्य दिली, ग्रंथाची निर्मिती केली. आणि हे अखंड 700-750 वर्ष आजचा काय चालू आहे. महानुभावांनी जवळपास 150 टीका लिहिल्या. किती टीका लिहिल्या? 150 टीका लिहिल्या मराठीतल्या. आणि जुन्या काळातल्या 16व्या-15व्या शतकातल्या ज्या टीका होत्या त्या गोपाळदासी टीका ही फेमस टीका आहे. गोपाळदास म्हणून महानुभाव संत होऊन गेले आपले महंत, त्यांनी गोपाळदासी टीका लिहिलेली आहे. आणि हे सगळं करत असताना गीतेवरती आज आपण पाहतोय की जगभर भाष्यकारांनी भाष्य केलेलं आहे. मराठीमध्ये 150च्या जवळपास आपल्या टीका महानुभावांनी केलेल्या आहे. आपण त्याच्यातले मोजकेच ग्रंथ पाहिलेले आहेत. हा मुद्दा लक्षात घेतला पाहिजे की जेव्हा मी घरी काही सूत्रपाठाचं पारायण करत असेल किंवा आम्ही जे काही सूत्रपाठाचं पारायण करतो, तर त्याच्या मागची आमच्या स्वामीची भूमिका आपण समजून घेतली पाहिजे की हे जे सूत्र आहे याची जी मीमांसा करण्याची पद्धती आहे, हे जे काही ब्रह्मविद्या शास्त्र आलेलं आहे त्याची मीमांसा केली, छाटक चाललेला आहे, बारीक चिकित्सा केलेली आहे आपल्या भाष्यकारांनी त्याची. आपण स्थळ ग्रंथ पहा, स्थळ ग्रंथ, दर्शन स्थळ घ्या, विचार स्थळ घ्या, आचार स्थळ घ्या. एखादा ग्रंथ फक्त वाचा, अर्धा तास वाचल्यानंतर काही लोकांच्या तो पण आपण जर त्याचा सराव केला पाहिजे. नुसतं दत्तात्रय प्रभूंचं पारायण नाही, आपल्या एवढे मोठे सगळे ग्रंथ लिहिले आहेत त्यात काहीतरी वाचलं पाहिजे. 4 काळ आहे मराठीतले, माझ्या पूर्वजांनी लिहिले, उपाशी पोटी लावून लिहिले आणि माझं मार्गदर्शन उद्बोधन होण्यासाठी लिहिले. तर माझं काही एक कर्तव्य आहे की मी रोज 4 पानं या जे काही भाष्य असतील, महाभाष्य असतील, तर त्याचे गुरुमुखातून काही समजून घेतलं पाहिजे. आणि
तर्क लावायचा आहे, पण विवेकानं तर्क लावायचा आहे. स्वामींचं वचन आहे, तर्क प्रतिष्ठित तर्क प्रमिताते परी यथार्थ बनते. जो वाक्याचा जो काही वाक्य असेल, त्याची जी चिकित्सा असेल, त्याची जी काही मीमांसा असेल, ते तुम्ही बरोबर तर्कानं लावा. परंतु तर्कही कुठपर्यंत वापराचा, त्याच्या लिमिटेशन, त्याच्या मर्यादा सुद्धा स्वामींनी घालून दिलेल्या आहेत. आणि अशा पद्धतीनं सगळा प्रकरणावर उल्लेख केला स्वामींनी. आणि प्रकरणावर उल्लेख केला आमच्या परशुराम दासांनी प्रकरण दोष केला. प्रकरण दोषाची निर्मिती केली परशुराम दासांनी. आणि त्या परशुराम दासांनी या प्रकरण दोषाची निर्मिती करताना सूत्राची जी खोड केली, आमच्या स्थळ ग्रंथकारांनी जी खोड केलेली आहे, सूत्राची प्रत्येक शब्दाची खोड केलेली आहे. आणि त्या शब्दाच्या अनुषंगानं त्याला जे काही पुरुषार्थ वाक्य आलेलं आहे, जे वचन आलेलं आहे, जी परंपरा आलेली आहे, त्याचा परिहार केलेला आहे, त्याचं शांतीचं समाधान केलेलं आहे. आणि अशा पद्धतीनं हे आमचं शास्त्र आमच्या महानुभावांनी मजबूत केलं. आज तुम्ही ऑक्सफोर्ड विद्यापीठामध्ये जरी गेलं तरी अशा प्रकारचं शास्त्र तुम्हाला चिकित्सा करण्याचं, एखाद्या दर्शनशास्त्राची चिकित्सा कशी करायची, त्याचं व्याकरणशास्त्राची कशी चिकित्सा करायची, एखाद्या नीतिशास्त्राची कशी चिकित्सा करायची, असं कुठलंच तंत्रज्ञान किंवा शास्त्र जगाच्या पाठीवर उगत नाही, जे महाराजांनी निर्माण केलं. म्हणून जगातलं हे प्रादेशिक राज्यातलं पहिलं दर्शनशास्त्र आहे. कारण आपल्या लोकांना सर हे दर्शनशास्त्र आहे याची जाणीव नसते. आणि आपणही व्यासपीठावर आम्ही लोक सांगत या सगळ्या गोष्टीचा विचार करण्याची ही सगळी गरज आहे. आणि हे सगळं करत असताना गुरुदर्शन व्यासाच्या मार्गदर्शनामध्ये अनेक ग्रंथांची निर्मिती झाली. स्थळ ग्रंथाची जोडणी करत असताना, स्थळ ग्रंथाचं लिखाण करत असताना मार्गामार्गामध्ये आजही आमच्या मार्गामध्ये जेव्हा चर्चा होते तेव्हा टिपण काढली जातात आणि त्याच्यावरून टीपा तयार केल्या जातात. त्या टीपावरून आमच्या भाषा ग्रंथाची निर्मिती झाली. म्हणजे स्थळ ग्रंथाची जी चर्चा चाललेली असायची, त्याच्यातले जे विद्वान असायचे आमचे महानुभाव, ते लिहून घ्यायचे. 14व्या 15व्या 16व्या शतकाची गोष्ट सांगतो. आताही आजता ते चालूच आहे. पुराणांमध्ये पहा तुम्ही, समोर जे साधू बसलेले असतात, ज्यांना ब्रह्मविद्या शास्त्राचा खऱ्या अर्थानं मीमांसा चिकित्साचा अभ्यास करायचा असतो, ते वही घेऊन जातात आणि त्याची जे चिकित्सा करतात. तर त्याच्यावरचे जे काही भाष्य आलेले आहे स्थळ ग्रंथावरचे, त्याचे महाभाष्य झाले, ते महाभाष्य ग्रंथ झाले. महाभाष्य ग्रंथाची प्रचंड अशा प्रकारची निर्मिती झाली. लिपीमध्ये ते नंतरच्या काळामध्ये गेले. लोक म्हणतात, बऱ्याच लोकांचा आक्षेप असतो की महानुभावांनी झाकून ठेवलं, महानुभावांनी झाकून ठेवलं. साफ चुकीचं आहे. लिपिबद्ध करून महानुभावांनी त्यांचं ज्ञान झाकून नाही ठेवलं. प्रचंड त्रास होता. यवनाच्या धारी चाललेल्या होत्या. वैदिक परंपरेचा प्रचंड त्रास होता. वैदिक परंपरेच्या मुळे हा जो काही महानुभाव आहे हा उपेक्षित झाला होता, दुर्लक्षित झाला होता. प्रचंड शिबिका याला सहन करावी लागत होती. 13व्या 14व्या 15व्या शतकातली मी ही गोष्ट सांगतो आहे. आणि तेव्हा आपलं हे शास्त्र याच्यामध्ये भेसळ होणार नाही म्हणून खऱ्या अर्थानं सांगितली की त्याची त्यांनी निर्मिती केली. रवळव्यासाठी त्याची निर्मिती केली. आद्यमान रवळव्यासांना झाकून ठेवण्यासाठी नाही केली. स्वामींनी जे तत्वज्ञान सांगितलं ते काही झाकून ठेवण्यासाठी नाही सांगितलं. जो कुणी अर्थवंत असेल त्याला हे ज्ञान सांगितलंच पाहिजे. आणि वचन रूप शब्दाच्या निमित्तानं सांगितलं. एक तुलना करा, एक गुर्जर माणूस येतो, सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी गुर्जर आहे, गुजरातीतून येतात आणि मराठीचं पुष्टीकरण करतात. मराठीला बाय माऊली म्हणून, देववाणी म्हणून, धर्मवाणी म्हणून धर्मभाषेचा दर्जा तिला मिळवून देतात. आणि त्यांचे सगळे शिष्य नंतरच्या परंपरेतून आलेले भगववासापासून तर गुर्जर शिवव्यासापर्यंत असेल, दंते गोपालदास असेल किंवा पेटे हरिदास असेल, ते निर्माण करा. आमच्या भाष्यकारांनी कसा अभ्यास केला की पेटे हरिदासांच्या विषयी शास्त्र कसं निर्माण झालं ते सांगतो थोडक्यात. आणि मला असं वाटतं की वेळ जवळपास 1.25 तासामध्ये आहे आणि काही लोकांच्या हा विषय मला सर्वज्ञ चक्रधर स्वामी किंवा ब्रह्मविद्या शास्त्र जर असलं तर ते समजून सांगणं थोडं अधिक सोपं जातं. परंतु एखाद्या साहित्याचा विषय घेऊन लोकांच्या समोर जायचं असलं की बरंच असं होतं. मी तुमची चेहरे पाहिलं, काही गोष्टी माझ्या तुमच्या लक्षात आल्या असतील, नाही आल्या असतील, पण हे एवढं आपण प्रमाण ठेवलं पाहिजे की या आमच्या जे काही हरिवास होते, पेटे हरिवास हे वनात गेले, त्यांच्यासोबत अचव
प्रचंड ताप आपल्याला 100 ताप झाला तर आईवारी यांचा प्रचंड ताप आहे, संधी ताप पडलेला आहे त्याच्यामध्ये. संधी तापाला आणि त्याच्या गुरूंनी सांगितलेलं जे काही शास्त्र आहे ते शास्त्र ते त्या तापात बरोबर राहील. माणूस तापात बरोबरतो आणि बरोबर केली त्यांनी, बरळले आणि ते सगळं जे आहे आचारस्थळाचं ज्ञान, वचनाचे सूत्र, त्याच्यामध्ये येणारे जे काही पक्ष आहे त्याचा परिहार, शंका, समाधान हे सगळं बरोबर होते. आणि त्यांच्यासोबत असणारे अचल जे होते, अचलांनी ते सगळं पोचल्याने एका भिंतीवर लिहून ठेवलं आणि अशा पद्धतीनं महानुभावांनी बल्लोची निर्मिती केली. बल्लो हे ग्रंथ आहे ते असे आमचे निर्माण झाले. पेटे हरिवासांनी त्याची सुरुवात केली. नंतरच्या काळामध्ये जेव्हा तुम्ही आमचे साधू असेल त्यांनी त्याच्यावर टीका लिहिली, टीप ग्रंथ लिहिले, साती ग्रंथावरची टीप लिहिली, पंडित भीष्माचार्यांनी टीप ग्रंथ लिहिले आणि गुरुदर सुवासांनी त्याच्यावर साती ग्रंथावरचे टीका, 3 ग्रंथावरचे टीप ग्रंथ लिहिले. टीप ग्रंथ म्हणजे हे शब्दकोश आहे. मी हे बोलत नाही, मी स्वतः बोलत नाही. वारकरी संप्रदायाचे तुकाराम महाराजांचे वंशज डॉक्टर सदानंद मोरे हे म्हणतात की लीळाचरित्रासारखा बृहद ग्रंथ ज्या काळामध्ये भारतामध्ये निर्माण झाला कसा ग्रंथ जगा त्या काळामध्ये निर्माण झाला. भाषिक संस्था तेवढं सामान्य त्याच्या भाषेमध्ये होतं जे मराठी भाषेमध्ये होतं. आणि आमच्या सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींनी हे ब्रह्मविद्याशास्त्र मराठी भाषेच्या माध्यमातून जे प्रवाहित केलं की ज्ञानगंगा तुमच्या माझ्यापर्यंत येते आहे. आज मराठी भाषेची विपरीत परिस्थिती आहे. कोश वाङ्मयाची 15व्या शतकामध्ये प्रचंड निर्मिती झाली. कोणाकोणाची नावं होती, प्रचंड नाव आहे, प्रचंड काम आहे त्यांचं. ते वेगळ्या व्याख्यानाचा विषय होईल. एक ग्रंथ आणि त्याच्यातले जे लेखक आहेत ते लिहिणारे तो व्याख्यानाचा वेगवेगळा विषय होईल. छंद लिहिले, 56 प्रकारचे छंद लिहिले. महानुभावांचे स्वतंत्र छंद आहे. छंदात कविता असतात, काव्य ग्रंथात. तर महानुभावांचे स्वतंत्र छंद तयार केले, वेगळे आहे. महानुभावांचं दर्शनशास्त्र सगळ्यांपेक्षा निराळं आहे, वेगळं आहे. त्याच्या व्याख्याही वेगळ्या आहे, संस्कृतच्या व्याख्या वेगळ्या आहे. कुठे कुठे नावं सारखी दिसतात महानुभावांची, पण त्यांच्या व्याख्या वेगळ्या आहेत. हे सगळं आपल्या याची चर्चा कुठेतरी झाली पाहिजे. मी ज्या महानुभाव ग्रंथामध्ये आहे ऐसा सत्यानुभव अंधस्तु वरी घोर विग्रहस्तु तया मदतो वांग भाव रूप एवी नारवा बाहेर येता. मी सत्यानुभव आहे, अंधस्तु आहे. इतका प्रचंड अशा प्रकारचा हा वाङ्मय ग्रंथ आहे, महानुभाव ग्रंथ आहे. तो मला कधी समजेल, कसा समजेल. हे ब्रह्मविद्याशास्त्र मराठी माऊलीने या मराठी भाषेच्या माध्यमातून श्री देववाणीच्या माध्यमातून सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींनी प्रसूत केलं. त्याची जबाबदारी माझ्याकडे आहे. हे काम प्रत्येक महानुभावाने ठेवण्याची गरज आहे. महंत राष्ट्र म्हणजे महाराष्ट्र आणि महानुभावाशिवाय महाराष्ट्राचा विचार केला जात नाही. आणि महानुभावाच्या ग्रंथाशिवाय महाराष्ट्री सारस्वताला पुढेही जाता येणार नाही, मराठी साहित्याला पुढे जाता येणार नाही. म्हणून सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी जे आहे हे मराठीचे पहिले उद्गाते आहे. पहिला उद्गार त्यांनी काढलेला आहे आणि वेगवेगळ्या सूत्राच्या माध्यमातून ते लिहिलेले आहे. आमचे साती ग्रंथ आलेले आहेत, वेगवेगळ्या प्रकारचे ग्रंथ आलेले आहेत. उद्धव गीता आलेली असेल, एकादश स्कंद आलेला असेल, याचं उच्चारण आलेलं असेल, त्याच्यानंतर ज्ञानप्रबोध ग्रंथ आलेला असेल, वृद्धपूर्वर्ण ग्रंथ आलेला असेल. यामध्ये बहुतेक सगळे जे ग्रंथ आहेत ते वृद्धपूर्वर्ण लिहिले गेलेले आहेत. काही ग्रंथ डोंगेग्रामला लिहिले गेलेले आहेत, काही ग्रंथ नांदेडला लिहिलेले आहेत. आपल्या हे महानुभावाचा इतिहास लिहून पुण्याची एक पद्धत आहे. हृदयान्वयामध्ये याचा उल्लेख करू शकता. कारण तो कुणाचा हृदयान्वय वाचण्याचा माझा योग आला आणि सुदैवाने त्या योगामध्ये अनेक ग्रंथांची निर्मिती झाल्याची हेही लक्षात. कारंजाला निर्मिती झाली, कारंजेकरांचा मार्ग कारंजाला होता. चांदूबाजाला ग्रंथाची प्रचंड निर्मिती झाली. ही गोष्ट मी 17व्या शतकात सांगतोय. अखंड महानुभाव लिहित होते, सातत्याने लिहित होते आणि ते जतन करून ठेवत होते. लिपीच्या माध्यमातून केलं असेल जतन, पण नंतर लिप्या ज्या आहेत सकळा सुंदरा ज्या लिप्या आहेत त्या 24 लिप्यांची निर्मिती केली. त्या लिप्यांची निर्मितीची संख्या 24 सांगितली जाते, परंतु 41च्या वर लिप्यांची संख्या आहे. कारण त्या अवघड
त्या ग्रंथाचे शब्दकोश तयार केले आणि सगळे हे महाराजांनी आणि सर्वज्ञ चक्रधर स्वामींनी पारंपरिक पारिभाषिक शब्द तयार केले, पारंपरिक शब्द तयार केले, पारिभाषिक शब्द तयार केले. ते जगातल्या किंवा कुठल्या बोली भाषेमध्ये होते, मराठीमध्ये तो नव्हतेच होते. नवीन शब्द आहे, महाराजांचे शब्द का तुम्ही जरा म्हणा एखाद्या तुम्हीचा एखाद्या मुलाची भेट एखाद्या वारकरी असेल, वारकऱ्याच्या घरी जा आणि त्यांना म्हणा मला प्यारी करायची, मला पिढा करायची, असं मी काही शब्द त्यांना खास महाराजांचे शब्द आहे. प्यारी म्हणजे संध्याकाळचं जेवण, पिढा हे सगळे भगवंताच्या काळापासून चालत आलेले शब्द आणि महाराजांनी त्याचा शब्दकोश तयार केला. आजही लीळाचरित्रामध्ये असणारे जे काही शब्द आहेत ते जसे तसे वापरायचे. काही शब्द आपण करंट आपण खरेच करंट आपण काही शब्दांचा वापर करत नाही. लीळाचरित्र हे बोली भाषेतले आहे. याच्यामध्ये लीळाचरित्रामध्ये वराडी भाषेचा आणि जी काही आपली मराठवाड्याची भाषा आहे त्याच्या बोली भाषेचे ग्रंथ निर्माण झाले आणि हिंदपूर चरित्र, गोविंदपूरचं चरित्र जे आहे ते वराडी भाषेचं, या सगळ्या बोली भाषेचं पुष्टीकरण केलं आणि आज आमची वराडी भाषा बोलण्यासाठी आपण कच खातो, शुद्ध बोललं पाहिजे, प्रमाण बोललं पाहिजे. हे ग्रंथ सगळे जे आहे ते बोली भाषेचे ग्रंथ आहे. लीळाचरित्राची भाषा कोणती आहे? बोली भाषा आहे, यादवकालीन बोली भाषा आहे. आणि ही जी बोली भाषा आहे हे यादव काळामध्ये जशी होती तसे याचा मराठी भाषेचा इतिहास जो आहे तो 2500 वर्षाच्या आधीपर्यंत जातो. म्हणजे इथं सातवाहनांची राजवट इसवी सनाच्या पहिल्या शतकापासून तर 3ऱ्या शतकापर्यंत होती. 500 वर्षाची राजवट होती. म्हणजे आजपासून 2500 वर्षापूर्वी. म्हणजे याचा अर्थ असा की मराठीचं जर तुम्हाला मूळ शोधायचं असेल तर तुम्हाला 2500 वर्षाच्या आधी जावं लागेल. आणि त्या 2500 वर्षाच्या मराठीला खरा आवाज तुम्ही दिला असेल तर तो आवाज आमच्या सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींनी दिला. आणि त्या सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींच्या या आवाजाला खऱ्या अर्थानं साथ घालून आमच्या महाराजांनी अनेक ग्रंथांची निर्मिती केली आणि महाराष्ट्र मराठी भाषेचा जो हा कैवार त्यांनी घेतलेला आहे तो अतुलनीय असा कैवार आहे. जी मराठी भाषेची संस्कृती 6 भाषांची होती. 6 भाषा ज्या आहेत त्या 6 भाषांच्या कुटो ज्या आहेत त्या शिशा ज्या आहेत ते भांडारी आहेत. ते असून उकलून जरी टाकलं तरी मराठी त्याच्याही पेक्षा श्रेष्ठ आहे. ते मराठी बोध जाणीचे निवृत्ती इतकी चांगली मराठी भाषा आहे. हे इतक्या पद्धतीनं याचं रुक्मिणी स्वयंवरामध्ये कवी नरेंद्रानं वर्णन केलेलं आहे. आमच्या या नरेंद्रांनी पहा आमची मराठी भाषेत आमचे जे काही साहित्यकार होते एक छोटासा 2 मिनिटं वेळ घेतो आणि माझं व्याख्यान संपवतो. कवी नरेंद्रांच्या विषयीची प्रचंड प्रज्ञा होती. आमचे जे काही याचे उद्योगिता देणारे आमचे जे काही शिशुपालन देणारे जे काही आपले भास्कर भट्ट बोरीकर होते त्यांची प्रचंड प्रज्ञा होती. एक लिंबू वर फेकायचा आणि ते खाली निपर्यंत बोली तयार करायची. इतके प्रज्ञावान होते, इतके मेधावंत अशा प्रकारचे हे आपले महत्व लोक त्या काळामध्ये होते. आणि ग्रंथलीला रामदेवरायाच्या राजामध्ये सभा भरलेली आहे आणि त्याच्यामध्ये रुक्मिणी स्वयंवर जे रचयिता आहे कवी नरेंद्र उपस्थित आहे आणि त्या रुक्मिणी स्वयंवराचं वाचन कवी नरेंद्र तिथं करतोय आणि रामदेवरायाला ते रुक्मिणी स्वयंवर प्रचंड आवडते आहे. तेव्हा रुक्मिणी स्वयंवराचे रचयिते कवी नरेंद्राला रामदेवराया म्हणतो की तुम्ही हा जो काही ग्रंथ लिहिलेला आहे ते म्हणताना वाक्य स्मृतीस्थळामध्ये येते की जितक्या ओळीया जितक्या सोडूया चौथरीया असू तुझं वाली. म्हणजे जेवढ्या काही ओव्या आहेत तेवढे सोडूया म्हणजे सोन्याचे नाणे देईल आणि चौथरीया असू चौथरीया असू म्हणजे 4 थराचे नाणे त्यावेळेस घ्यायचे आणि 3 थराचे नाणे. 1 रुपयाला 5 कलर तुम्ही घेतला तर 3 थराचा 5 कलर आहे त्याचे थर दिसतात. चौथरीया असू हे तुला वाईट हा अभंग मजले. तेव्हा आमचे स्वाभिमानी आणि या परमार्गाला वाढलेले भक्तनिष्ठ ब्रह्मविद्याशास्त्राला वाढलेले कवी नरेंद्रांना म्हणतात नाराजे हो आमचा कवी तुला बोलवू लागेल. तुम्हाला आम्ही विकणार नाही. आमच्या कवी तुला बोल लागेल, नाव ठेवल्या जाईल. हे शास्त्र आम्ही विकत नाही. आणि तो ग्रंथ घेऊन त्या रामदेवरायाला स्वतःच्या नावाने ते ग्रंथ स्थापन करायचा होता, प्रकाशित करायचा होता. आमच्या भाष्यकारांनी आमच्या ग्रंथकारांनी पैशाचा मोह ठेवला नाही. तो ग्रंथ विकला नाही, तत्व विकलं नाही. महाराजांनी म्हणून महाराजांची ही काही साहित्य सेवा आहे
आणि या मराठीचं आजच्या स्थितीमध्ये विवेचन करत असताना माझ्या नातवांना मी मराठी कसं बोलेल, बोली भाषेत त्याच्याशी कसे बोलेल, हे मराठी शब्द कसे शिकतील, पानवेलमध्ये जरी शिकत असं म्हणून नाही जातं, पण त्याला मी मराठीचा विषय असताना शाळेत कसा घालेल हे देखील आपण पाहिलं पाहिजे. आपल्या पूर्वजांनी सगळी ती काळजी घेतलेली होती. साहित्य कशा पद्धतीने पुढं आलं पाहिजे, भाषा कशा पद्धतीने पुढं आलं पाहिजे. महानुभाव जो म्हणून कुणी असेल तो मराठी भाषेचा कार्यकर्ता असतो आणि प्रत्येकाने महानुभाव भाषेचा या महंत राष्ट्र म्हणून महाराष्ट्रीय असावे म्हणून महाराष्ट्र भाषेचा कार्यकर्ता म्हणून स्वामींनी दिलेला जो काही आदेश आहे, भगवंतासाठी घातलेली जी काही वहिवाट आहे, त्या वहिवाटीला पुढे गेलं पाहिजे एवढंच या ठिकाणी व्यक्त करतो आणि थांबतो. धन्यवाद. खूप खूप महत्त्वपूर्ण असा विषय होता आणि सरांचं वैशिष्ट्य म्हणजे कुठलाही विषय सरांना द्या, सर चांगल्या प्रकारे तो विषय हाताळतात आणि सरांसमोर मांडतात. ही मांडणी सरांना खरोखर उत्तम प्रकारे करता येते आणि मराठी भाषेचा उगम स्थान म्हणजे हा अनुभव पंथ आहे. आणि खरोखर जर लिपीमध्ये आपले धर्मग्रंथ बंदिस्त असते किंवा संस्कृतमध्ये बंदिस्त असते तर सामान्यांपर्यंत हे धर्मग्रंथ पोहोचले नसते. आणि म्हणूनच आपण खरोखर भाग्यवंत आहोत की मराठी भाषेचा उगम स्थान म्हणजे हा अनुभव पंथ आहे. सरांनी खूप चांगल्या प्रकारे आपल्या विषयावर प्रकाश टाकला. खूप खूप धन्यवाद सर. आणि आता वेळ आलेली आहे अध्यक्षीय विचारांची. आजच्या आपल्या या सत्राचे सभाध्यक्ष परमपूज्य परमहंत श्री रवीश्वर कुलभूषण आचार्य देवत नागराज बाबाजी महानुभाव, तिथंच माजी अध्यक्ष अखिल भारतीय महानुभाव परिषद बाबांना मी प्रार्थना करते की बाबा आपण आपल्या अध्यक्ष विचाराला सुरुवात करावी. दंडवत प्रणाम बाबा. सर्वगुणालयं दूरीकृतं येन कर्माद् वन्दनं चक्रेशनामं सततं स्मरामि. चक्रेशनामं सततं स्मरामि. सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की जय. श्री गोविंद प्रभु महाराज की जय. अखिल भारतीय महानुभाव परिषदेच्या प्रेरणेने अमरावती जिल्हा महानुभाव परिषद अंतर्गत मोर्शी तालुका महानुभाव समिती व श्री गोविंद प्रभु महानुभाव सेवा मंडळ नेरपिंगळी अखतवाडा द्वारा आयोजित भगवान श्री चक्रधर स्वामी व गोविंद प्रभु अवतार दिन महोत्सवानिमित्त या ठिकाणी हा महोत्सव संपन्न होत आहे. या महोत्सवाच्या निमित्ताने प्राध्यापक संदीपराव तळस यांनी अभिजात मराठी आणि अभिजात मराठीशी महानुभाव पंथाचा जो अनुबंध आहे त्या अनुबंधाबद्दल अतिशय सविस्तरपणे मांडणी करून सर्व मुद्दे असावे. कारण आपल्या महाराष्ट्रामध्ये भगवान श्री चक्रधर स्वामींनी अवतार घेऊन जो निळा चरित्र ग्रंथ आपणाला प्रदान केलेला आहे तो जगामध्ये एकमेव दर्शन शास्त्राचा ग्रंथ आहे. संस्कृतमध्ये दर्शन शास्त्र आहे, पण संस्कृत सोडलं तर इतर कोणत्याही देशामध्ये, धर्मामध्ये, भाषामध्ये मराठी सारखा लीळा चरित्र हा धर्मग्रंथ 800 वर्षापूर्वी निर्माण झालेला नाही. कारण या लीळा चरित्रामध्ये जी स्वामींनी भाषा वापरलेली आहे ती सर्वसामान्य जनतेला पटेल,
समजेल रुचेल अशा भाषेमध्ये लीळाचरित्रांचे जे सूत्र आहे त्या सूत्रामध्ये हा उपदेश आहे. आणि त्या कारण हे लीळाचरित्र ज्ञानेश्वरापूर्वी मराठीमध्ये निर्माण झालेलं आहे. ज्ञानेश्वरीच्या अगोदर धर्मशास्त्र मराठीतच होते. मराठी वांडून इतर कोणत्याही भाषांमध्ये हा उपदेश नव्हता. चक्रधर स्वामींनी प्रथम मराठीमध्ये सर्वसामान्य जनतेला समजेल असा उपदेश केलेला आहे. लीळाचरित्रामध्ये एक लीळा येते कारण त्यावेळेला धर्म आचरण्याचा श्रवण करण्याचा अधिकार हे फक्त उच्चवर्णीयांनाच होता, ब्राह्मणांनाच होता. ब्राह्मण सोडून क्षत्रिय वैश्य शूद्र यांना धर्माचरणाचा अधिकार नव्हता. कुणी चुकून जर धर्मग्रंथ श्रवण केले तर त्यांना त्यावेळचे जे धर्माचार्य होते तर संस्कृत ग्रंथांचे जे सूत्र आहेत त्यांनी ऐकले तर त्यांच्या कानामध्ये गरम शिश करून प्रायश्चित द्यायचे. त्या गरम शिश होत्यामुळे त्याचा आत्मा निघून जायचा. अशी वेळ असताना स्वामींनी कारण त्यावेळेला स्त्रीला धर्माचा अधिकार नव्हता, एक उपभोग्य वस्तू म्हणून त्याने पाहिल्या जात होतं. तर अशा वेळेला तो स्वामींनी उपदेश केलेला आहे. तो उपदेश मराठीमध्ये असल्यामुळे संत ज्ञानेश्वराला सुद्धा आपला ग्रंथ हा मराठीमध्ये लिहावा लागला. कारण स्वामींचा जो उपदेश आहे तो उपदेश पंडितांना धर्माचार्यांना नव्हता तर तो सर्वसामान्य जनतेला होता. जी सर्वसामान्य जनता शुद्रदेवतेच्या नादी लागून कर्मकांडामध्ये गुंतलेली आहे त्यांना कर्मकांडापासून सोडून सरळ परमेश्वराची भक्ती, परमेश्वराचं नाम चिंतन कसा करावं हे लीळाचरित्रामध्ये वर्णन केलेलं आहे. आणि ते वर्णन करताना लीळाचरित्रामध्ये संपूर्ण महाराष्ट्र संस्कृतीचं वर्णन आलेलं आहे. जसं इतर भाषामध्ये आपल्या आपल्या संस्कृतीचं वर्णन येते त्याप्रमाणे चक्रधर स्वामींनी स्वतःची जी गुजराती संस्कृती आहे त्या संस्कृतीचा त्याग करून महाराष्ट्राला कर्मभूमी मानून आणि मराठी जनतेला खरा धर्म कळावा याकरता मराठीतून उपदेश केलेला आहे. आणि तो उपदेश करताना त्यांनी मराठी जे स्वामी बोलतात ते मराठीत अनिवार्य बोलते, अस्खलित मराठी बोलतात. आणि स्वामींनी आपल्या साधकांना काय संदेश दिलेला आहे? महाराष्ट्रीय असावे, महाराष्ट्रात राहून तुम्ही धर्म आचरण करा. तर महाराष्ट्र देश कसा आहे? महंत राष्ट्र म्हणून महाराष्ट्र थोर राष्ट्र आहे. तो थोर कशाने आहे? महाराष्ट्रातील हवा पाणी हे शुद्ध सात्विक आहे. कारण इथे सात्विक भूमी आहे, सात्विक हवा आहे, सात्विक पाणी आहे. अशा ठिकाणी धर्माचरणाला वाव आहे. म्हणून मराठीमध्ये
उपदेश केलेला आहे. आणि चक्र स्वामींचा अवतार होण्याच्या आधी फक्त ब्राह्मण वर्ग सोडून इतर कोणालाही धर्म श्रवण करण्याचा अधिकार नव्हता. त्याने कर्मकांड ऐकावं, पुराण श्रवण करावं, व्रत उपवास धरावे आणि ब्राह्मणाला दान द्यावं हाच धर्म होता. तर त्यांनी सर्वसाधारण जनतेला सांगितलेला की तुमच्या भक्तीमध्ये कर्मकांडाची गरज नाहीये, फक्त परमेश्वराचं नाम चिंतन करावं, स्मरण करावं, तो खरा ईश्वरीचा मार्ग आहे. म्हणून स्वामींनी सर्वांना धर्माचा अधिकार दिलेला आहे. तत्पूर्वी फक्त ब्राह्मणांना धर्म आचरण्याचा अधिकार होता. ज्याप्रमाणे भगवान श्रीकृष्णाने म्हटलेलं आहे, स्त्रियो वैश्या तथा शूद्रा ते यांची परांगती. परमेश्वर भक्तीला स्त्री असो शूद्र असो सर्वांना मोक्षाचा अधिकार आहे. मनुष्य मात्राला मोक्षाचा अधिकार आहे. तर चक्र स्वामींचे आपल्या महाराष्ट्रावर थोर उपकार आहे. एकतर मराठीला धर्मभाषेचं स्थान दिलं आणि धर्म आचरण करणारे जे साधनवंत आहेत त्यांना महाराष्ट्रात राहून धर्म आचरण करायला मिळते. म्हणजे धर्म आचरण्याचा जो अधिकार आहे तो मनुष्य मात्रांना दिलेला आहे. आणि हा धर्म व्रतदान करण्यापेक्षा परमेश्वराचं मनन चिंतन करावं आणि ते चिंतन कसं करायचं याचा उद्देश त्यांनी खेडोपाडी गावोगावी जाऊन मराठी मधून केलेला आहे. तर त्यांनी एक सुंदर दृष्टांत उदाहरण सांगितलेलं आहे की परमेश्वर स्वामीचे घर परमेश्वरा तुम्हाला कसं पावतो, परमेश्वराचं पावन तुम्हाला कसं होते, म्हणून त्यांनी भिंगरूपीचा दृष्टांत दिलेला आहे. आपण सर्व राहतात, आपण पाहतात घरामध्ये भिंगरूपी येते आणि मातीचं घरटं तयार करते आणि घरटं करून त्या घरट्यामध्ये एक हिरवी आळी आणून त्या घरट्याचं तोंड बंद करते. जी आळी आणते गांभीर माशी त्या आळीला ती डंख मारते आणि त्या डंखाच्या इतक्या वेदना असतात ही माते खाई, ही गांभीर माशी आणि मला खाई. ऐसे चिंतित चिंतिता तीही तयासारखी होय. अशी ती आळी चिंतन करते की तिने तो डंख मारलेले त्याने मी भरून जाणार आहे असं चिंतन करत असताना तिला सुद्धा पंख फुटतात आणि पंख फुटून ती त्या मातीच्या घरट्यातून घरट करून निघून जाते. वेळ लागते, तीही गांभीर माशी बनते. हा दृष्टांत सांगितलेला आहे, सर्वसामान्य जनतेला पटण्यासारखा आहे. याचा त्यांनी सिद्धांत सांगितलेला की तया ते चिंतित चिंतिता तीही तयासारखी होय. याप्रमाणे मनुष्याने परमेश्वराचं चिंतन मनन केलं तर तो सुद्धा परमेश्वरासारखा आनंदनामी होतो, परमेश्वराच्या आनंदाला प्राप्त होतो. किती सुंदर दृष्टांत आहे. याप्रमाणे लीळा चरित्रामध्ये सुंदर दृष्टांत सांगितले. या दृष्टांताच्या द्वारे चक्रवर्ती स्वामींनी मराठीमध्ये उपदेश केलेला आहे. त्या उपदेशाचं आजही आपण चिंतन मनन करण्याची गरज आहे. त्या परमेश्वराचं चिंतनाने आपणही
परमेश्वराच्या आनंदाला प्राप्त होऊ शकतो असं हे दर्शन शास्त्रातलं सूत्र आहे. ते स्वामींनी सरळ मराठी भाषेमध्ये सांगितलेलं आहे. आणि अज्ञानामुळे महाराष्ट्रात संपूर्ण अंधभक्ती अज्ञान यामुळे सर्वसामान्य लोकांचं जे जीवन आहे ते गुलामगिरीमध्ये व्यतीत होतं. खऱ्या सुखाला लोक पारखे झाले होते. ते या जीवांचं दुःख स्वामींना झाले नाही म्हणून ते गुजरातात राज्य त्याग करून महाराष्ट्रात येऊन त्यांनी मराठीमधून धर्मभाषा मध्ये हा प्रचार केलेला आहे. असंच कार्य आपल्या अमरावती जिल्ह्यामध्ये अमरावती जिल्हा मानव परिषदेचे अध्यक्ष परमपूजनीय परमादरणीय श्रद्धे श्री विनय राजंदा उर्फ वैरागी बाबा करत आहे. ही जी ईश्वराची सेवा आहे ही फार कठीण सेवा आहे. परमेश्वराने याची शुद्धी केलेली आहे. काय म्हणतात परमेश्वर अपर धर्मापासून काढो परिधर्मी लावणे. हे काही कवने ठाई असे लोकांना कुरूढीपासून अंधश्रद्धेपासून ज्यांनी त्यांची अंधश्रद्धा अशी ज्ञान शिबिर घेऊन तुमची अंधश्रद्धा रूढी ठिकठिकाणी चक्रधर जयंतीचं गोविंद प्रभू जयंतीचं प्रबोधन व्याख्यानमालेचं आयोजन करून बहुजन समाजाला सक्त व्यसनापासून सोडून ईश्वराच्या मार्गाला लावलं. देवता भक्तीपासून सोडवलं. असंच परमेश्वराला संतोषदायक हा विधी आहे. हा काही सामान्य विधी नाही. स्वामी म्हणतात हे काही खवणे काही असे हे काही सर्वसाधारण जीवाकडून हा विधी आचरत नाही. जे सुसंस्कृत लोक आहेत ज्यांचे संस्कार आहेत चांगले त्यांनाच हा योग प्राप्त होतो. कारण हा उपदेश केवळ या कानाने ऐकून दुसऱ्या कानाने सोडून द्यायचा नाही. हा उपदेश सर्वांच्या भल्या करता आहे. आणि तो उपदेश वैराग बाबा वर्षभर लोकांना संघटित करून सर्व लोकांना एकत्रित करून त्या लोकांना धर्म उपदेश करून ज्ञानाचं दातृत्व प्रदान करून लोकांना अंधश्रद्धेपासून रूढीपासून दूर करतात. असा हा उपदेश आज आपण संदीपराव तडस यांचं व्याख्यान ऐकलं. ती मराठीवर जो अभिजात भाषेचा दर्जा आहे तो मराठीला महात्मा पंथाने प्रदान केलेला आहे. महात्मा पंथातून जर मराठी वगळली तर अभिजात भाषा मराठी होऊ शकली नसती. या प्रकारचा हा उपदेश आपण श्रवण केला आणि या ऐकलेल्या उद्देशात आपण श्रवण करून स्वामींनी कपाळ परीक्षेचा दृष्टांत सांगितलेला आहे. कपाळ परीक्षेचा दृष्टांत कसा आहे की स्वामींचा जो उपदेश आहे तो किती सुलभ आहे. कपाळ परीक्षा म्हणजे युद्धामध्ये अनेक वीर मरण पावतात आणि त्या सर्व मरण पावलेल्या लोकांचे संस्कार रणभूमीवर होतात. अशी रणभूमी आहे आणि त्या रणभूमीमध्ये अनेक
मेलेल्या लोकांच्या कवट्या पडलेल्या आहेत. आणि त्या कवट्या हे जादूगार लोक आपल्या मंत्र सिद्धी करता वापरतात. तर ती मंत्र सिद्धी करण्याकरता ते अमावस्येच्या दिवशी त्या लढाईच्या युद्धाच्या क्षेत्रामध्ये जाऊन एक कवटी हातात घेतात आणि तिच्या कानामधून काळी घालतात. ती काळी जी आहे ती कधी तोंडातून निघते, कधी नाकातून निघते. याप्रमाणे जी काळी तोंडातून निघते, नाकातून निघते, डोळ्यातून निघते, ती कवटी मंत्र सिद्धी करता वापरत नाही. तर जी कवटीमध्ये टाकलेली काळी आहे ती कवटीच्या बाहेर येत नाही, आतच स्थिर राहते. त्याप्रमाणे तो जादूगार ती कवटी घेतो आणि ती कवटी घेऊन तिला अमावस्येच्या दिवशी मंत्र सिद्धी करता तयार करतो. हा स्वामींनी दृष्टांत सांगितलेला आहे. या दृष्टांताचा मुख्य अर्थ काय आहे? जो स्वामींचा उपदेश आहे तो आपण ऐकला तर तो लगेच दुसऱ्यापाशी बोलून दाखवला, कानाने सोडून दिला, ऐकला आणि सोडून दिला तर तो कवटी मंत्र सिद्धी करता उपयोगी नाही. जो मंत्र ऐकला ती काळी तोंडातून निघाली ती कवटी सुद्धा मंत्र सिद्धी करता उपयोगी नाही. जी नाकातून काढली ती सुद्धा उपयोगी नाही. तर जो स्वामींचा उपदेश आहे, जो श्रवण करतो आणि केवळ श्रवण करून त्याप्रमाणे आचरण करत नाही, तर स्वामींचा हा उपदेश आहे की जे उपदेश केलेला आहे तो स्वतःच्या कर्मनाशाकरता, आपल्या दुःखनाशाकरता जो उपयोग करतो तो कपाळपरीक्षेचा दृष्टांत आहे की जो ऐकलेला शास्त्राप्रमाणे आचरण करतो, स्मरण मनन चिंतन करतो, तो खरा साधक आहे. हा कपाळपरीक्षेचा दृष्टांत आहे. आपण सांगा किती साध्या सोप्या भाषेमध्ये सांगितलं आहे. तर स्वामी म्हणतात धर्म त्यांचा आहे, जो आचरण करतो त्याचा धर्म आहे. जो उपदेश करतो फक्त आचरण करत नाही त्याचा धर्म नाही आहे. किंवा धर्म जे पंडित आहे, धर्माचार्य आहे त्यांचा नाही, जे धर्माप्रमाणे आचरण करतात. तर स्वामींनी सत्य, अहिंसा, समता, प्रेम याचा संदेश लीळा चरित्रामधून आपण श्रवण केलेला आहे. त्या संदेशाप्रमाणे आपलं आचरण पाहिजे, स्मरण मनन चिंतन पाहिजे, तर आपण त्या आनंदमय परमेश्वराला प्राप्त होऊ शकतो. या उद्देशाने पूजनीय वैरागी बाबा यांनी गावोगावी जाऊन धर्म शिबिरे घेऊन लोकांना जो उपदेश केलेला आहे, लोकांना सप्त व्यसनापासून सोडवलेला आहे, हा उपदेश आपण अंमलात आणून त्याप्रमाणे आचरण केल्यास आपणाला या जीवनामध्ये शांती प्राप्त होईल, परमेश्वराचं फल प्राप्त होईल. असं एवढं बोलून मी माझ्या प्रवचनास विराम देतो. भगवान श्री चक्रधर स्वामी की जय. बाबा तुमची शब्द म्हणजे शिंपल्यातील मोठी, बाबा तुमची शब्द म्हणजे शिंपल्यातील मोठी, दाही दिशा उजळणाऱ्या प्रकाशमय ज्योती, चंद्राच्या कलेचा मनातील शीतल भाव आणि शब्दांनीच घेता तुम्ही श्रोत्याच्या मनाचा भाव, शब्दांनीच घेता तुम्ही श्रोत्याच्या मनाचा भाव. धन्यवाद बाबा.
या दुसऱ्या पुष्पाचे सभाध्यक्ष परमपूज्य परमानंद कवीश्वर कुलभूषण आचार्य नारायण बाबा उपाध्याय गुजरात बाबा वयोवृद्ध बाबांनी 75 ओरडली आहे आणि तरीही प्रकृती जितकी खूप नसताना आपल्या माणूस बाबा येतात, स्वतः त्रास सहन करून देतात. खूप मोठी बाब आहे आणि त्यामुळे बाबांचे या अमरावती जिल्हा ग्रामीण महाराष्ट्र मंडळाकडून मानवी आभार कमीच आहे. बाबांच्या गुणातच राहणं आपल्या सर्वांना आवडेल. धन्यवाद. तसंच आजचे प्रमुख व्याख्याते आपल्याला सर्वांना माहिती आहे संदीप दळस, जी आपली सेवा संपूर्ण महाराष्ट्र आणि ती विनामूल्य देत असतात. खूप मोठी बाब आहे. स्वतःच्या खर्चातले पैसे खर्च करून गावोगावी शहरं जाऊन आपलं ध्यानदान करणं आणि आपला संपूर्ण वेळ मानवाच्या अभ्यासामध्ये घालवणं, तसंच हे मानव व्यक्तिमत्व संदीप दळस त्यांची अमरावती जिल्हा ग्रामीण मानव समाजाला खूप खूप आभार. ज्यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये आमचं हे दुसरं पुष्प फुकलं गेलं असेल, परंतु कसे परमपूज्य नरेंद्र पेडकर, तसेच सन्मान्य आदरणीय प्रमुखजी बनसोड, तसेच सुनील भाऊ वानखेडे, प्रकाश भाऊ पाटील देशखेडकर, तसेच निवडून आलेले चक्रधर मंडळाचे अध्यक्ष आदरणीय उज्ज्वल भाऊ ढाके, तसेच गोपाळराव बनसोड सर, विलासराव जांभळे सर, प्रदीपराव टेकाडे, त्याचबरोबर आपल्याला आवडून अतिथी म्हणून उपस्थित असलेले बरोड येथील चक्रधर मंडळाचे सचिव आदरणीय विनय चौधरी, तसेच आडगाव येथील राजेंद्र अडसळे, तसेच राजेंद्र भगत, ही सर्व राजकीय मंडळी त्यांच्या सहयोगानं ही मोठमोठी सोहळे संपन्न होत असतात. तसंच आजचं दुपारचं त्यांचं अन्नदान होतं. असे शेतकरी निवासी सर्व अडोबर परिवार आणि संपूर्ण गावकरी मंडळात त्यांचं आजचं दुपारचं अन्नदान होतं. त्या सर्वांचं अमरावती जिल्हा महानुभाव समाजातून खूप खूप आभार, धन्यवाद. तसेच मागच्या सभेचे सभाध्यक्ष गोपीनाथ बाबा यांच्या सेवेमध्ये अविरत असणारे नवीन गोपीनाथ बाबा नागराज बाबा, तसेच भूषणदादा कविश्वर कपाटे हे बाबांच्या सेवेत नेहमी असतात. राठोडच्या बाबांच्या प्रकल्पनं येता होत नाही, परंतु ही सेवेमध्ये असलेली मंडळी जी आवडण्यासाठी उपस्थित झाली असे नवीन गोपीनाथ बाबा शास्त्री, तसेच भूषणदादा या सर्वांसाठी अमरावती जिल्हा ग्रामीण महाराष्ट्राकडून आभार मानतो आणि पुण्याच्या या सत्राला या सभाला त्यांचे प्रत्यक्ष अप्रत्यक्षरित्या सहयोग लागला, सहकार्य लाभलं, त्या सर्वांचे पुण्याचे खूप खूप आभार. आता लगेच आपल्या रेंदापूर येथील परमपूज्य परमहंस श्री विश्वनाथ बाबा कानेटकर यांच्या देवपूजेचा आपल्याला लाभ घ्यायचा आहे. बाबा आणि बाबांची सर्व मंडळी येथे आलेली आहे. लगेच येथे देवपूजा विस्तार केला जाणार आहे आणि आपण सर्व मंडळीनं या देवपूजेचा लाभ घ्या. म्हणजे आपल्याला प्रसाद भेटू वाटून ही 3 सुद्धा कमीत कमी आपल्याला भेटून जाईल. त्यापैकी कपाटे दादांना सुद्धा विनंती करतो, आपण सुद्धा मंच कार्यावर विशेष दादा कपाटे एक शाळा प्रेमराजी मामांतो अत्यंत असलेलं धार्मिक व्यक्तिमत्व ते सहभागी असतात. अक्षरशः यांनी तसे काम करतो. भगत परिवार नारापूर यांच्या वतीनं दिनाचा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न होत आहे. टाळ्यांच्या गडगडाट पुन्हा बाबांचा आपण सर्वे आले
जाग्या बसून घ्या कार्यकर्त्यांना आता
भद्राणि
आहे प्रजा